किंवा दाव्यास उत्तर द्यावं लागलं, जामीन करावी लागली, असे सर्व ठिकाणी त्यांनी काम फ्री करणे. पण मग ह्याच्यासाठी कोण एंटायटल आहे, कोणाला हे लीगल एड फ्री किंवा मोफत विधी सहाय्य मिळतं? तर त्याच्यामध्ये महिला आहेत, बाल आहेत, जेलमधील आरोपी आहेत, मेंटली इल पर्सन आहेत, SC-ST चे पूर्ण घटक आहेत. आणि मग त्याच्यामध्ये सेक्शन 12 जर आपण बघितला तर 12च्या सब क्लॉज F मध्ये असं म्हणलंय की अन इंडस्ट्रियल वर्कमन, म्हणजे इंडस्ट्रियल वर्कमनचा जर काही प्रश्न निर्माण झाला तर इंडस्ट्रियल वर्कमनला 1 रुपया न देताही त्याला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील दिला जातो व त्याची बाजू मोफतपणे मांडता येते. हा अधिकार आपल्याला द लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट 1987च्या सेक्शन 12F नुसार दिलेला आहे. म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे कामगारांचे प्रश्न न्यायालयीन असतील किंवा न्यायालयात येण्याच्या पूर्वी असतील, या बाबतीमध्ये मी आपल्याला 2 मिनिटांमध्ये सांगतो की सध्या प्रत्येक बाब, मग ती नवरा बायकोंचं भांडण असू दे, वर्कमनचं भांडण असू दे किंवा सिव्हिल म्हणजे दिवाणी वाद असू दे, प्रत्येक प्रकरणामध्ये डायरेक्ट कोर्टात दावा दाखल करायची गरज नाही. त्याचा अर्थ काय? तर सध्या वादपूर्व समुपदेशन केलं जातं. वादपूर्व म्हणजे काय, की आता दावा आपल्याला दाखल करायचा आहे, दुसऱ्यावर केस करायची आहे, पण त्यापूर्वी आपण न्यायालयामध्ये एक अर्ज द्यायचा आहे माझ्या ऑफिसला, त्याच्यामध्ये आपण समोरच्या पार्टीला बोलवून घेतो आणि समोरासमोर बसून त्याच्यात आधी सामोपचाराने प्रश्न मिटतो का हे पाहतो, आणि तो जर नाही मिटला तर मग आपण दावा दाखल करतो. किंवा ज्याच्यात दावा दाखल झाला असेल त्याच्यामध्ये आपल्याला हजर व्हायचं असेल तर मग अशी मी सांगितलेल्या व्यक्तींसाठी आपण मोफत वकील देतो. म्हणजे भविष्यात जर कामगारांच्या बाबतीतले जर काही प्रश्न निर्माण झाले तर आपण त्यांना सगळ्यात पहिल्यांदा मोफत वकील देऊ शकतो. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की डायरेक्ट दावा दाखल करण्याच्या ऐवजी वादपूर्व समुपदेशनासाठी त्यांचा अर्ज घेतला जातो. अनुभव असा आहे की कौटुंबिक वाद असू द्यात, दिवाणी असू द्यात किंवा क्रिमिनल कंपाऊंडेबल. क्रिमिनल कंपाऊंडेबल म्हणजे प्रत्येक केस ही तडजोड पात्र नसते. म्हणजे उदाहरणार्थ जर म्हणलं तर समजा मर्डरची केस आहे तर त्याच्यामध्ये वादपूर्व समुपदेशन होणार नाही. परंतु एखादी मारामारीची केस आहे ज्याला 323 आपण 324 325 म्हणतो की जी कायद्यानेच तडजोड करता येते. परंतु असं असतं की लोकांना तडजोड करण्याची तयारी नसते. अशा वेळेला आपण त्यांना कन्व्हिन्स करतो, केस इतके वर्ष चालली तर पुढे आपल्याला किती नुकसान होईल, आपापल्यातले वाद अजून कसे वाढतील, या सर्व अंगाने त्यांचं आपण समुपदेशन करतो. आणि मग ती दिवाणी स्वरूपाची असेल किंवा फौजदारी तडजोड योग्य असेल किंवा इंडस्ट्रियल कुठल्याही प्रकारचे असेल तर ते प्रकरण आपण वादपूर्व समुपदेशनाने मिटवतो. त्यामुळे आजच्या या महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनी मी सगळ्यांना असं आवाहन करतो की दुर्दैवाने जर कामगारांच्या बाबतीतला काही वाद निर्माण झाला तर संबंधित कोर्टात डायरेक्ट थेट जाण्याऐवजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे समुपदेशनासाठी, वादपूर्व समुपदेशनासाठी आधी अर्ज करा आणि त्याच्यातून जर नाही प्रश्न मिटला तर मग कोर्टामध्ये आपण संबंधित कामगारासाठी न्याय मागू शकतो. दुसरा जी माझी विनंती अशी असेल की नाका कामगार, त्या बाबतीमध्ये सिफारचे आनंद सर आपल्याला विशेष विस्तृतपणे सांगतील की नक्की काय डिफिकल्टी आहे, पण त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करता येईल हे बघता येईल. दरवेळेला प्रश्न असा असतो की कायद्याची आपण अंमलबजावणी करतोच, त्याच्यात तर कामगारांना ते हक्कदार देखील आहेत, पण ज्या ठिकाणी कायद्यामध्ये कुठे त्रुटी आहेत, ज्या ठिकाणी एखादी कायद्यात अजून सुधारण्याची गरज आहे, अशा गोष्टीवर चर्चा होऊन त्यामध्ये सकारात्मक किंवा त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन म्हणजे त्या सेक्शनचा अर्थ हा कामगारांच्या फायद्याच्या दृष्टिकोनाने कसा लावता येईल, या दृष्टिकोनातून चर्चा होणं आणि त्याच्यातून कामगारांचे प्रश्न सोडवणं हे गरजेचं मला वाटतं. म्हणून मी सर्व पार्टिसिपेंट्सचं परत एकदा स्वागत करतो आणि पुढील सूत्रसंचालनासाठी श्री राऊत सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रसंचालन करावे. धन्यवाद. सर आपल्या व्हॉट्सअप लिंकवर मायग्रंट मॅटर्स म्हणून एक मासिक पत्रिका आपण सगळ्यांनी मिळून प्रकाशित चालू ठेवण्याचं एक हे केलं आहे, संकल्प केला आहे, ते आपण क्लिक करावी. अच्छा. आणि त्याचं उद्घाटन आपल्या हस्ते व्हावं
त्या दृष्टिकोनातून पुढच्या अंकात विधी सेवा प्राधिकरणाचं आपण जे आता महत्व आणि कार्य सांगितले ते आपण पुढच्या अंकापासून नियमितपणे त्याच्यात एक कॉलम विधी सेवा प्राधिकरणाचा नक्की घेऊयात. आपल्या व्यस्ततेतून वेळ काढलात आणि आमच्यासारख्या सर्व सामाजिक संघटनांना आपला फार मोठा आधार असतो आणि या आधारामुळेच आम्ही छान काम करू शकतो, करत राहू. धन्यवाद सर. थँक्यू. मी दीपेंतीजींना मी रिक्वेस्ट करतो की पुढील सूत्रसंचलन त्यांनी स्वीकारावं. श्री वसंत पवार जे आलेले आहेत C2चे सचिव, आणि त्याप्रमाणे पुढचा कार्यक्रम प्रवाह सुरू करावा. राऊत सर, चंद्रकांत सर आलेले नाहीयेत ना अजून? आलेत. चंद्रकांत राऊत आलेत. तुम्ही सिक्वेन्सनी जात राहा, मी सांगतो तुम्हाला कोण कोण आला. वसंतरावजी आलेले आहेत, चंद्रकांतजी आलेले आहेत, आनंदजी आलेत. पहिले तिन्ही वक्ते आलेले आहेत. ओके सर. आपण पहिल्यांदा प्रकाशन करूयात आणि मग झालं. त्यांनी क्लिक केलं. ओके सर. यानंतर श्री चंद्रकांत राऊत, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन प्रतिनिधी, यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दीपेंतीजी, आता वसंतरावांचं सत्र आहे पहिलं. सर, माझ्याकडे चंद्रकांत राऊत सरांचं आहे. ओके, ठीक आहे. तुझ्या सिक्वेन्सने बघा. जी. आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रथमतः मी आपल्या सर्वांचं आणि आयोजकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण आपण माझी या ठिकाणी निवड केली वक्ता म्हणून त्याबद्दल. आणि आज 1 मे हा जो आपला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे, त्यानिमित्त माझ्यातर्फे, माझ्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागातर्फे या वेबिनार मध्ये सहभागी झालेल्या सर्व वक्त्यांना, पार्टिसिपंटला मी शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटतंय की महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग हा जो आहे तो आज शतक पूर्ती करतोय. म्हणजे आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाला 100 वर्ष होत आहेत. तर ते या ठिकाणी मी आपल्याशी शेअर करतोय. आता अगोदरच्या वक्त्यांनी जे काय समजा विषय मांडला या ठिकाणी की बांधकाम कामगारांचा, त्याच्याबाबतही मी या ठिकाणी थोडस माझं मत व्यक्त करू इच्छितो. कारण हा जो कायदा आहे, इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996, हा केंद्र शासनाचा कायदा आहे आणि तो सर्व राज्यांना लागू आहे. आणि तसंच तो आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व तालुक्यामध्ये, सर्व ग्रामीण भागामध्ये लागू आहे. तर तो कुठे लागतो कायदा? तर ज्या ठिकाणी 10 लाख किंवा 10 लाखापेक्षा जास्त कॉस्ट असणाऱ्या रकमेचं म्हणजे बांधकाम असेल, तर त्या बांधकामाच्या ठिकाणी हा कायदा ऍप्लिकेबल होतो. तर नियमाप्रमाणे ज्या साईटवरती किंवा ज्या बांधकामाच्या ठिकाणी 10 कामगार किंवा 10 कामगारापेक्षा जास्त कामगारांची आवश्यकता असेल, अशा डेव्हलपरनी म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्टरनी आमच्या विभागाकडे नोंदणी केलं पाहिजे आणि नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलं पाहिजे. अशी एक पहिली मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे. आणि त्या अनुषंगाने नोंदणी घेणं चालू आहे. आणि ही सर्व प्रक्रिया आता सध्या, पूर्वी ते मॅन्युअली आपण देत होतो, पण आता सध्या हे टोटल ऑनलाईन सर्व्हिसेस झालेले आहेत. म्हणजे आपली सेवा आम्ही खाली ह्या कायद्याला घेतलेला आहे आणि त्या सेवा आम्ही कायद्याअंतर्गत आपण फक्त फीज ऑनलाईन आपण भरू शकतो शासनाच्या अकाउंटवरती. आणि फीज भरल्यानंतर आपल्याला 7 दिवसामध्ये आमच्या विभागाकडून आपल्याला
ते प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त होतं ऍज अ डेव्हलपर म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणा. ही झाली मालक नोंदणी किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या नोंदणीबाबत माहिती. तसंच या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे. तर ह्या कल्याणकारी मंडळामध्ये या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे 1% सेस हा ज्या विकासकानं किंवा ज्या मालकानं आपलं बांधकाम चालू केलेलं आहे किंवा तो करू इच्छित आहे, तर त्या कॉस्टवरती त्यांनी 1% सेस आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जमा करणं आवश्यक असतं आणि ते जमा करतात. म्हणजे तर जे काही प्लॅन सँक्शनिंग अथॉरिटी असतात, म्हणजे ते लोकल ग्रामपंचायत पासून तुमच्या कॉर्पोरेशन पर्यंत जे प्लॅन सँक्शनिंग अथॉरिटी आहे, त्या प्लॅन सँक्शनिंग अथॉरिटीनी हे 1% सेस कन्सर्न बिल्डरकडून तो जमा करून आमच्या मंडळाकडे देणं एक कायद्यानं बंधनकारक आहे. तर ही झाली उपकाराची माहिती आणि नोंदणीबाबतची माहिती. आता मी येतो मेन कामगाराच्या नोंदणीबाबत. कामगाराची नोंदणी जसं आता पहिल्या मला वाटतं अगोदर भागवत साहेबांनी जे काही हे केलं, म्हणजे थोडंसं मनोगत व्यक्त केलं, त्या मनोगतामध्ये त्यांनी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रकर्षाने मांडला, तो असा की 90 दिवसात सर्टिफिकेट, की या ठिकाणी कसं आहे की कुठल्याही बांधकाम कामगाराला आपली जर नोंदणी बांधकाम महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे करायची असेल, तर त्याला पाठीमागच्या 12 महिन्यामध्ये मी बांधकाम कामगार म्हणून काम केलं आहे याबाबतचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं. ते प्रमाणपत्र किमान 90 दिवस पाहिजे. म्हणजे 90 दिवसाच्या जास्त असलं तर काय हरकत नाही, पण किमान 90 दिवस पाहिजे. आणि हे 90 दिवस प्रमाणपत्र मिळवत असताना खूप मोठ्या अडचणी येतात बांधकाम कामगारांना. कारण जनरली कसं होतं की हा जो मायग्रंट वर्कर आहे किंवा स्थलांतरित कामगार आहे, बांधकाम कामगार, याचं कसं असतं की या एका साईटवरती समजा 10 दिवसाचं काम असतं, तिथलं काम संपलं की तो पुढच्या साईटवरती जातो, परत दुसरा मालक असतो, दुसरा ठेकेदार असतो किंवा दुसरा कॉन्ट्रॅक्टर असतो आणि असं वर्षानुवर्ष तो बांधकाम कामगार म्हणून काम करतो. परंतु त्याला 90 दिवसात सर्टिफिकेट मात्र कुणी कॉन्ट्रॅक्टर त्याला देत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तर याच्यावरती आपण सखोल अभ्यास करून विविध या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कामगार संघटना, त्याच्यानंतर सर्व आमचे अधिकारी यांनी सर्व विचार करून आम्ही काय केलं की महाराष्ट्रामध्ये की जे काही लोकल अथॉरिटीज आहेत, की ज्याला लोकल अथॉरिटीज आहेत त्यांना अधिकार दिले आपण. त्यांना अधिकार दिले म्हणून काय म्हणजे काय केलं आपण, तर हा जो नाका कामगार आहे, फॉर एक्झाम्पल एखादा समजा ग्रामपंचायत एखाद्या खेडेगावातला असेल आणि तो तालुक्याच्या ठिकाणी कामाला जातोय आणि बांधकाम मजूर म्हणून काम करतोय, तर त्यांनी काय करायचं की आपल्या खेडेगावामध्ये किंवा आपल्या गावामधल्या ग्रामसेवकाचं सर्टिफिकेट आणायचं 90 दिवस काम केले. तर ही नवीन अमेंडमेंट मी या ठिकाणी सांगू इच्छितो. म्हणजे ही आपण केलेली आहे. म्हणजे जरी तो त्याला 90 दिवसात सर्टिफिकेट त्याला कुठला ठेकेदार किंवा कोणी देत नसेल, तर त्यांनी ग्रामसेवक कडून जरी 90 दिवसात सर्टिफिकेट आणलं, तरी त्या सर्टिफिकेटवरती आपण त्या बांधकाम कामगाराची नोंदणी करून घेऊ शकतो. ही झालं 90 दिवसात सर्टिफिकेट बद्दल. दुसरं जे काही रेकॉर्ड आहे ते तुम्हाला वयाचा पुरावा लागतो. वयाच्या पुराव्यावर तुमचा रहिवासी पुरावा लागतो. 2 फोटो लागतात आणि फीज असते. याची टोटल 5 वर्ष यापूर्वी 1 वर्षासाठीच आपण फीज घेत होतो. पण आमच्या महाराष्ट्र शासनाची किंवा आमच्या ज्यावेळेस लक्षात आलं हे, की ह्या बांधकाम कामगारांना परत या कार्यालयात यायची गरज पडता कामा नये. त्याच्यामुळे आपण काय केलं की या बांधकाम कामगारांची 5 वर्षासाठी म्हणजे नोंदणी तो एकदाच करून घेऊ शकतो किंवा एकदाच केली जाते. आता काय करतो आपण की ऑनलाईन वरती पूर्ण त्याची नोंदणी प्रक्रिया आहे आणि ₹25 नोंदणी फी आहे आणि ₹60 त्याची रिन्युअल फी आहे. असे सर टोटल ₹85. बोला. तर अ, एकूण ₹85 त्याला पूर्ण 5 वर्षासाठी त्याची नोंदणी हयात ठेवता येते त्याला. फक्त राऊत त्याची सर, रिक्वायरमेंट. आपल्याकडे फक्त 2 मिनिटं एक्स्ट्रा आहेत. आपल्याला थोडं टायमिंग मध्ये आपल्याला हा कार्यक्रम पुढे न्यायचा, तर आपण 2 मिनिटात आपलं अच्छा. हे करा. बरं. ठीक आहे. थँक यू मॅडम.
तर असं एकत्रित नोंदणी प्रक्रियेच्या बाबत आहे. तर याच्या ज्या काही योजना आहेत जवळ-जवळ आता मंडळाकडून आमच्या 30 एक योजना आहेत. कालच आमचे कामगार मंत्री महोदयांनी डिक्लेअर केलं. तुम्ही बघितलं असेल, की मंत्री महोदयांनी आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेस हे ₹1500 बांधकाम कामगारांना देण्याचं ठरवलं, त्याच्या अक्षरशः 4 दिवसामध्ये आमच्या विभागाने जवळ-जवळ 9.5 लाख बांधकाम कामगारांच्या खात्यावरती ₹1500 जमा केलेले आहेत. म्हणजे आणि अजूनही त्याची तशी प्रक्रिया चालू आहे. सांगायचं एवढंच, की पूर्वी कसं की मॅन्युअली होतं, आता ऑनलाईन झालेलं आहे. आपण ऑनलाईन बांधकाम कामगाराची नोंदणी करून घेऊ शकतो. तर या ठिकाणी जे काही संघटना प्रतिनिधी आहेत, जे काही बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे माझे काही मित्र आहेत, त्यांना या ठिकाणी मला आवाहन करावंसं वाटतं, की त्यांनी ह्या साईटवरती जाऊन आपण बांधकाम कामगाराची मॅक्सिमम बांधकाम कामगाराची नोंदणी करावी. कारण महाराष्ट्राच्या शासनाचे जे काही वेगवेगळे विभाग आहेत, त्या विभागामधले आमचा एकमेव विभाग आहे, की आमच्या ह्या बांधकाम कामगारांसाठी जवळजवळ 30 योजना आम्ही या बांधकाम कामगारांसाठी राबवत आहोत. आणि सर, हॅसल फ्री आणि पूर्ण आपल्याकडे तुम्हाला ऑनलाईन थोडीशी वेळेची अडचण आहे. वेळेची अडचण आहे. विषय खूप मोठा आहे. आपल्याकडे उत्साह खूप आहे. आम्ही नक्की तुमचा संपर्क आणि वेबसाईट अच्छा. सर्वांनाच कल्पना आहे. पण पुढे जाऊयात. कारण बरं, आज ठीक आहे. एका पाठोपाठ 3-4 सत्र प्रत्येकाचीच असल्या कारणाने थोडंसं प्रत्येक वक्त्याला माझा विनम्र अभिवादन आहे, की 5 मिनिटं ते 7 मिनिटात आपला संवाद कन्क्लूड करायचा प्रयत्न करावा. ठीक आहे. कामगार क्षेत्रात बऱ्याच वर्ष कार्यरत असलेले वसंतराव पवारजी, C2 पुणे शहराचे सचिव आणि कामगार चळवळीचे एक अभिन्न असे वरिष्ठ कार्यकर्ता आणि नेहमीच ज्यांनी जमिनीला आणि विपरीत परिस्थितीत राहून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत सूक्ष्म ज्यांचं निरीक्षण कामगार विभाग, कामगार मंडळ, कामगारांच्या समस्या, त्यांचे समाधान यांच्यावर आहे, असे श्री वसंत पवारजी यांना मी निवेदन करतो, की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. वसंत पवारजी. नमस्कार सर. नमस्कार, आवाज येतोय ना? होय होय. हा. प्रथम आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आपण हा जो उपक्रम सुरू केलेला आहे आपल्या सर्व चळवळीच्या वतीनं, त्याबद्दल आपल्या सर्व आयोजकांना पण माझ्या सहित म्हणजे मी पण त्याचा सहभाग आहे, त्या सर्वांना धन्यवाद. आणि हे जो उपक्रम सुरू केला याचा निश्चितपणे आपल्या सर्वांना त्याचा लाभ मिळेल अशी खात्री आहे. मला जे काही या ठिकाणी बोलण्यासाठी सांगितलेलं आहे, आता राऊत साहेबांनी आपल्याला याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनामध्ये आत्ताच सचिन सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे हा विषय इतका मोठा आहे की हा 2-5 मिनिटांमध्ये सांगण्यासारखा विषय नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु या बांधकाम कामगारांचं कालपासून जे काही जाहिराती झळकत आहेत त्याच्यामध्ये आता सरांनी सांगितलं की 9.5 लाख कामगारांना आपल्या या बोर्डाच्या मार्फत निधी देण्यात आलेला आहे. तर तो निधी 9.5 लाख लोकांना दिला, हे जाहीर बातमी झाली, सगळी झाली. परंतु सर, मी जी काही माहिती घेतलेली आहे आमच्या सोर्सेस मधून, त्या सोर्सेस मध्ये जे समजून घ्या की 100 लोक नोंदीत आहेत, तर त्यांच्या 50 लोकांपर्यंत सुद्धा हा निधी पोहोचलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरचे आकडे आणि आपले हे पेपर मधून येणारे आकडे याच्यामध्ये सुद्धा तफावत आहे. आणि अनेक वर्षापासूनच्या त्याच्यात प्रलंबित केसेस आहेत, त्याच्यामध्ये मी आता जात नाही. परंतु याच्यात उणीवा आहे. मी फक्त राऊत साहेबांसाठी एवढीच एक विनंती करेन आमच्या सर्वांच्या वतीनं, की जे काही 9.5 लाख लोकांचं वाटप झाले त्याची जिल्हा वाईज जर यादी आपण जाहीर केली तर त्याच्यामध्ये आपल्याला जरा त्याचं जास्त ज्या कोणाला त्याचा लाभ मिळाला नाही, आपला हेतू हा सभासद कामगारांना आणि जे सभासदत्व मिळण्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी काय करायचं हा आपला महत्वाचा इश्यू आहे. आमच्या ह्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आम्ही आपल्या आयुक्तांना आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा ह्या सूचना दिलेल्या आहेत. आपण त्या ग्रामीण भागाचा फक्त उल्लेख केला, पण शहरामध्ये इथं ते प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्याच्यापासून त्या कामगारांची नोंदणी होत नाही. आणि आपण ते इझी बोलून गेलो की ऑनलाईन त्या पद्धतीनं ते केलं,
तर याच्यामध्ये अशिक्षितपणा इतका या कामगारांचा आहे की त्यांची नोंदणी करायला ती केवळ ऑनलाईन ठेवून चालणार नाही, ऑफलाईन सुद्धा ती नोंदणी असली पाहिजे. हे आमचं आजच्या ह्या निमित्तानं आपल्याकडे एक घराणं याच्या कामगारांच्या वतीनं. दुसरं, हे सर्व जर करायचं असलं तर हे मंडळ सक्षम असलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्याला हे सर्वांना माहिती आहे, आपल्या सहित सर्व मंडळींना माहिती आहे की कामगार विभागाकडे याच्यासाठी स्वतंत्र असा स्टॉप नाही. जो त्या कायद्यामधले आपण जे काही 1996चा हा कायदा आहे त्याची जी तरतूद आहे तो आज संपूर्ण देशामध्ये लागू आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तो 2008 सालापासून लागू झाला आणि 11 सालापासून आपण तो निधी घ्यायला सुरुवात केली. इतका सर्व निधी आपल्याकडे येतो, त्या निधीच्या 5% रक्कम आपल्याला प्रशासनावरती खर्च करण्याचा अधिकार आहे, परंतु आपलं ते तांत्रिक दृष्ट्या त्याच्याकडे पाहण्याचा की जो खर्च झाला त्या खर्चावरती तो 5% घ्यायचा आणि मग ते फाउंडेशन. जर इमारत बांधायची असेल तर त्याचा पाया जर मजबूत नसेल तर ती इमारत पडल्याशिवाय राहणार नाही आणि नंतर ते अपघात झाले म्हणून आपण फक्त शोकसभा घेऊ, त्याप्रमाणे आपल्याला ते करायचं नाही. हे टिकलं पाहिजे. त्याच्यासाठी सक्षम मंडळ, आपलं राज्यस्तरीय मंडळ सक्षम झालं पाहिजे. त्याच्यासाठी स्वतंत्र असा कर्मचारी वर्ग विथ अधिकारी सगळे त्याच्यावरती जे नेमलेले आहेत ते, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच्या ज्या आपण उल्लेख केल्याप्रमाणे ज्या संघटना कार्यरत आहेत, ज्यांची संख्या किमान 1000-2000 सभासदत्वाच्या पुढे, अशा सदस्यांना सुद्धा त्याच्यामध्ये त्या जिल्हास्तरीय समितीमध्ये जर घेतलं तर याचं इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी ते आपल्याला महत्वाचं होईल. आणि जो निधी आपल्याकडे जमा आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जर तयार करायचं असेल तर सुरुवातीलाच त्यातला 5% निधी शासनाने त्याच्याकडे वळवला पाहिजे आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर भक्कम केलं पाहिजे. तरच आपल्याला ह्या कामगारांची नोंदणी करून घेण्यासाठी आणि त्यांना त्याचा लाभ देण्यासाठी आपल्याला फायदा होईल. दुसरं ते जे 90 दिवसाचं सर्टिफिकेटचं आपण जे सांगितलं, तो ग्रामसेवक तो ग्रामीण भागात तो देईल, पण आम्हाला शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्ये ते प्रमाणपत्र मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यासाठी तिथं सक्षम असं कोणालाही सांगितलेलं नाही. तो कोणतरी एक आपला इंजिनियरला अधिकार देऊन टाकलेले आहेत. याबाबत सुद्धा आम्ही महानगरपालिका आणि आपल्या कामगार विभागाकडे वेळोवेळी मागण्या केल्या आहेत. आताही गेल्या 15 दिवसापूर्वी सुद्धा आमच्या वतीने शिष्टमंडळाच्या वतीने त्यांना ऑनलाईन मागणी सुद्धा तिथं नोंदवलेली आहे. तेव्हा ह्या सर्व गोष्टीच्याकडे आपल्या कामगार विभागाने जास्तीत जास्त आमच्या वतीने तुम्ही तिथं हे लक्ष घालावं आणि याच्यासाठी आमच्या ह्या जो काही आजचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला, ह्या सर्व सहभागी संघटना संस्था ज्या आहेत यांच्याबरोबर तातडीनं आपल्या विभागाच्या मार्फत जर एक बैठक लावून हे प्रश्न आपण ज्या कायद्याच्या तरतुदीमध्ये आपल्याला काही अडचणी येतात त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, आपल्या सूचना कराव्या आणि असं करून तो जास्तीत जास्त कामगारांचं हित बघण्यासाठी आणि त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी दोघांनी मिळून कसं ते काम करता येईल या दृष्टीने जर आपण प्रयत्न केला तर त्या आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि आपल्या खात्याला जे काही 100 वर्ष आज पूर्ण झालेली आहे त्याची अंमलबजावणी इथून पुढे सुद्धा करण्यासाठी आमच्यासारख्या संघटनांचा आणि संस्थांचा जो काही आपल्याला लाभ मिळणार त्याच्यासाठी आमचं जे योगदान असेल ते निश्चितपणे आम्ही आपल्या कार्यालयाला देऊ आणि त्याप्रमाणे त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी आपण हे करू. तेव्हा वेळ कमी असल्यामुळे मला जो मुद्दा माझा आहे की सक्षम मंडळ आणि त्या कामगारांचे लाभ मिळण्यासाठी म्हणून जो काय आपल्याला आपल्या विभागाला जो काय अधिकार त्याच्यामध्ये आहे त्याच्या तो अधिकाराचं पूर्ण अंमलबजावणी करून घेण्यासाठी आमच्या सर्वांचा सहभाग त्याच्यातून नोंदून घ्यावं आणि जास्तीत जास्त कामगारांना या मंडळाच्या मार्फत लाभ द्यावा, एवढीच या आजच्या एक कार्यक्रमानिमित्तानं आणि जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद वसंतरावजी. अत्यंत समर्पक, थोडक्यात आणि मोठा विषय तुम्ही बसवलात. चिंतनास्पद तुम्ही मुद्दे मांडलेत. जिल्हावार किती लोकांना मदत मिळालेली आहे, कोणत्या जिल्ह्यात कमी आहे, यादीतले आणि यादी बाहेरचे आणि यादीत असलेले पण मदत न मिळालेल्यांची सूची तयार करून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी तुम्ही तत्पर आहात आणि तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा तत्पर राहू. त्याचप्रमाणे सक्षम कामगार मंडळ हा ही जी आपली संकल्पना आहे हे खरोखरच मुळावर आणि मनापासून काम करणारे यंत्रणेचे आहे. मीनवाईल आपल्या बरोबर नितीनजी पवार, दिनकर कोतकरजी यांचंही या मंचात आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत.
आता पुढील जो आपल्याला संक्षिप्त मध्ये जे सांगणार आहेत ते सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड ऍडव्होकसी सिफारचे राज्य व्यवस्थापक आनंद बाकडेजी. आनंद बाकडेजी गेले अनेक वर्ष पॉलिसी आणि ऍडव्होकसी या क्षेत्रात काम करत आहेत आणि कित्येक छोटे छोटे नियमांमध्ये बदल त्यांनी पुणे महानगरपालिका असू द्या, स्थायी समिती असू द्या, तिथे केलेला आहे. ग्रामीण शहरातील स्लम भागातील जाऊन कामगारांच्यात राहून त्यांचे प्रश्न मांडणे आणि त्यांना उत्तर मिळवून देण्यासाठी आनंदजी आणि त्यांची संस्था अत्यंत तत्परतेने काम करते. पूर्ण भारतात त्यांचा 4-5 राज्यांमध्ये अस्तित्व आहे. आनंद बाकडेजी यांनी आपल्याशी आता संवाद साधावा. आनंदजी. धन्यवाद राऊत सर. तसंच आजच्या बैठकीला माननीय भागवत सर तसेच सी ए राऊत सर असिस्टंट कमिशनर हे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. त्यांनी आजच्या या बैठकीला वेळ दिला आणि जे काही आमच्या विविध संस्था संघटना यांचे म्हणणे आहेत ते ऐकून घेण्याची तयारी दर्शवली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आपणाला सुद्धा. काही मुद्दे मी थोडक्यात मांडू इच्छितो जे की प्रकर्षाने त्याच्यावर खूप आधीच खर तर काम होण्याची गरज होती. मात्र आतापर्यंत त्या विषयावर अनेक संघटना संस्थांनी हात घालून सुद्धा तो विषय सरकारी पातळीवर सोडवला गेलेला नाहीये. विशेष करून जे आपण बोलतोय ते नाका कामगार असेल किंवा वीटभट्टी कामगार असतील यांच्या संदर्भात माननीय राऊत सरांनी आताच सांगितलं की ग्रामीण भागामध्ये 90 दिवसाचं प्रमाणपत्र हे ग्रामसेवक असेल किंवा तिथल्या सरपंचांच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्या बेसिसवर त्यांचं लेबर कार्डचं नोंदणी केलं जातं. हे मान्य आहे मला की त्यांना ग्रामीण भागामध्ये मिळतं. जसं की आता वसंत पवार सरांनी सुद्धा सांगितलं की मात्र शहराचं काय, शहरांमध्ये अशा प्रकारचे नाका जे पुण्यामध्ये भरपूर नाका आहेत आणि नाका कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, वीटभट्ट्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे विभागाच्या माध्यमातून केलं जातं असं माझं ठाम म्हणणं आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा पुढाकार बांधकाम कामगार विभाग असेल किंवा महामंडळ हे घेत नाही. शिवाय जे महानगरपालिकेमध्ये जी यंत्रणा उभी केली आहे ती सुद्धा नावाला यंत्रणा उभी केली आहे. मागील 3 वर्षांपासून आम्ही कंटिन्युअस फॉलोअप घेतोय. कुठलेही अधिकारी 90 दिवसाचं प्रमाणपत्र देण्यासाठी तयार नाहीये. मग ती यंत्रणा आपण उभी कशासाठी केली आहे? ते सांगतात की वरून आम्हाला ऑर्डर्स आलेत म्हणून आम्ही ही यंत्रणा उभी केली. मात्र तरी सुद्धा त्या यंत्रणेमध्ये त्रुटी ठेवून जाणीवपूर्वक कामगारांना विविध जे वंचित कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांपासून दूर ठेवलं जाते. यासाठी कुठल्याही प्रकारचा तोडगा काढण्यासाठी ना तर जे विभागीय कामगार आयुक्त आहेत ते तयार होते, ना आपलं पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे तयार होते. कुठल्याही प्रकारचा पुढाकार स्वतः अधिकारी घेताना दिसत नाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी. ही खूपच खेदाची बाब आहे. आज या मीटिंग मध्ये सांगायचं दुःख होतंय. मात्र या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे आणि आपल्या जे नाका कामगार आहेत तर त्यांना या प्रकारचं प्रमाणपत्र सहज कसं उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर यासाठी जर विशेष करून जे विभागीय आयुक्त कार्यालय आहे त्यांनी जर पुढाकार घेतला तर हा विषय नक्कीच सोडण्यासारखा आहे. आपल्याकडनं जर तशा सूचना वरती पाठवण्यात आल्या की या प्रकारच्या अडचणी वारंवार येत आहेत आणि ते संपूर्ण जिल्ह्यात नाहीत, तर पुणे आणि मुंबई अशा मोठ्या शहरात नाही तर सुद्धा जिल्ह्यात नाहीत. माझ्यापेक्षा जास्त अनुभव वसंत पवार सरांचा आहे. ते नक्कीच आपल्याला त्या संदर्भात जे काही जर आकडेवारी पाहिजे असेल तर ती आकडेवारी आपल्याला उपलब्ध करून देऊ शकते. दुसरा एक मुद्दा सांगायचा झाला की आता वसंत पवार सरांनी सांगितलंय की महानगरपालिकेमध्ये जी यंत्रणा उभी केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी यंत्रणा उभी केली असताना ती यंत्रणा अधिक मजबूत कशी होईल किंवा महामंडळ अधिक मजबूत कसं होईल यासाठी आम्ही नुकतेच काही संस्था संघटनांनी एसओपी तयार केल्या होत्या आणि ती माननीय जे अडचणी येतात की आम्ही कुठे याच्यात फसू नये ही सगळ्यात मोठी भीती अधिकाऱ्यांना आहे की जर कुठला फेक वर्कर्स आले किंवा खोटे कामगार आले तर ती जबाबदारी आमच्यावर येईल. तर त्यासाठी विविध जसं तुम्ही ज्यावेळेस राज्य सरकार सांगतं की तुम्ही कॅम्पेन घ्या आणि नाका कामगारांना नोंदणी करून घ्या, तर अशा प्रकारच्या कॅम्पेनची व्यवस्था ही आपल्या माध्यमातून करण्यात आली पाहिजे, जे करायला पाहिजे. विशेष करून जे पुणे महानगरपालिकेचा विभाग असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था विविध पातळीवरच्या जे जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत यांच्या माध्यमातून करून वारंवार अशा प्रकारच्या पडताळणी करून जर त्या नाका कामगारांना हे प्रमाणपत्र देण्यात आलं तर त्यांना विविध ज्या 30 योजना आपण म्हणतात की त्या 30 योजनांचा लाभ तर त्यांना मिळेलच. शिवाय त्यांचा जे काही त्यांचा कौटुंबिक विकास आहे त्यातनं सुद्धा तो एक भाग मोठ्या प्रमाणाचा त्याच्यातनं साध्य होईल हे सुद्धा आम्हाला वाटतं. दुसरा एक मुद्दा महत्वाचा आहे की आता आपण संपूर्ण महाराष्ट्रभर लेबर फॅसिलिटेशन सेंटर सुरू केली. या फॅसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून आपण असं म्हणजे हा हेतू होता की
संपूर्ण कामगारांची नोंदणी हे व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्यांना सहज म्हणजे सोप्या पद्धतीने विविध स्कीमचा ऍक्सेस सुद्धा मिळाला पाहिजे. मात्र आज सुद्धा या फॅसिलिटी सेंटरच्या माध्यमातून जे खूप काही मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्या जात नाहीये. जी काही टीम आहे त्या टीमच्या सोबत आम्ही स्वतः येरवड्यामध्ये 2 ठिकाणी आम्ही कॅम्प घेतले. त्या टीमला सुद्धा अनेक गोष्टी मुंबईला विचारून सगळ्या गोष्टी पुढे करावं लागतात. तर ही जी काही लेबर फॅसिलिटी सेंटर्स आहेत ती अधिक सक्षम करण्याची गरज आहे. याशिवाय हे अशा प्रकारचे फॅसिलिटी सेंटर्स स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून कशी आपल्याला उभी करता येईल. त्यांच्या अनेक ठिकाणी वॉर्ड ऑफिसमध्ये असेल किंवा नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अशा प्रकारचे सेंटर जर उभी झाली तर ही जे काही लेबर कार्डसाठी 90 दिवसाचं प्रमाणपत्र जे घेण्याची पद्धत आहे ती अधिक सोपी आणि सरळ होईल. तर हे सेंटर्स जे आहेत फॅसिलिटी सेंटर ती अधिक सक्षम आणि भक्कम कशी करता येईल यावर सुद्धा कामगार विभागाने भर दिला पाहिजे. आणि तिसरा एक शेवटचा मुद्दा की जे की बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स बोर्ड जे आहेत त्यासाठी कुठल्याही प्रकारचा स्टाफ नाही. आम्ही ज्या वेळेस आयुक्त म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयात येतो तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्हाला सांगितलं जातं की नाही आमच्याकडे टीम नाही, आमच्याकडे स्टाफ नाहीये, लेबर वर्कर म्हणजे लेबर ऑफिसर्स नाहीये. हा सगळा भार आमच्याकडे अतिरिक्त आहे. हा तुमच्याकडे भार जो अतिरिक्त आहे असं आपल्याला वाटतं तर त्यासाठी कुठली तरी आपल्याला कार्यवाही करणं गरजेचं आहे जेणेकरून बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर जे बोर्ड महाराष्ट्र सरकारने स्थापन केलंय आणि हसन मुश्रीफ साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या काळात ते बोर्ड स्थापन करण्यात आलं. सेम घरेलू कामगारांच्या संदर्भात सुद्धा आहे की बोर्ड स्थापन केलंय मात्र कुठल्याही प्रकारच्या योजना त्यांच्यासाठी नाहीये. आजचा विषय त्या घरेलू कामगारांचा नाहीये, मात्र विषय निघाला म्हणून मी सांगतोय. तर हे मंडळ जे आहे अधिक सक्षम करण्यासाठी तिथे पूर्णवेळ स्टाफ संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि तालुका पातळीवर सुद्धा असणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या ज्या की सगळ्यात जास्त स्कीम्स आपल्या मंडळाच्या माध्यमातून दिल्या जातात तर त्या योजना योग्य प्रकारे योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल हीच आजच्या या महाराष्ट्र दिनी आम्ही आशा व्यक्त करतो आणि त्या संदर्भात आपण सक्षम पाठपुरावा करावा हीच अपेक्षा. धन्यवाद राव सर. धन्यवाद आनंदजी. आनंदजींनी फार प्राथमिक मुद्दे जे स्थानिक स्वराज्य संस्था भेडसावतात कामगारांना आणि ते कळकळीने ते त्यांचे फील्ड वर्कर महानगरपालिका असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था असू द्यात त्यांच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत असतात. त्या कळकळीने त्यांनी मनुष्यबळाची कमतरता असू द्या किंवा सर्टिफिकेटच्या बाबतीत जेव्हा देण्याची वेळ येते प्रत्यक्षात तेव्हा त्याच्यात अधिकारी वर्गाचा जो एक इनर्शिया सापडतो त्याच्यावर फार मार्मिक आणि अत्यंत कळकळीने या गोष्टी आपल्या समोर मांडल्या आहेत. धन्यवाद आनंदजी. खरोखरच या गोष्टींवरती काही ना काही होते. आपल्या बरोबर नव समाजवादी पर्याय संस्थेचे सर हे सातत्याने काम करतातच परंतु शासकीय यंत्रणेचे कामगार आहेत त्यांच्या काय समस्या आहेत, कंत्राटी कामगार असू किंवा अन्य कामगार असू त्याच्या संदर्भातही त्यांचा आवाका खूप सुंदर आहे. अत्यंत युवकांची आणि चांगली सुंदर नेटवर्क असलेली त्यांची टीम आहे. न्यू सोशलिस्ट अल्टरनेटिव्ह न समाजवादी पर्यायचे बी युवराज यांना मी धन्यवाद सर आणि सर्वांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. आज नाका मजुरांची काय अवस्था आहे जर पाहायचं असेल तर मी सर्वांना विनंती करेल की आपल्या जवळच्या कुठल्याही नाक्याला भेट द्या. आज कडक निर्बंध लावलेले आहेत, टाळेबंदी सदृश्य अवस्था आहे, परंतु आजही पुण्यातील नाक्यांवर शेकडो म्हणजे अक्षरशः 300 मजूर रोज सकाळी जमतात. पोलिसांचे मारहाण होण्याचा धोका असतो, करोनाचा धोका असतो, परंतु हातावर पोट असलेला हा जो वर्ग आहे खरं तर दुर्दैव आहे की या वर्गाला एवढा प्रकारे म्हणजे आज उपासमारीची वेळ आहे की या सगळ्या क्रायसिसच्या कालखंडामध्ये सुद्धा पुण्यातील सर्व नाके बघितले तर हजारो मजूर आज सुद्धा टाळेबंदीच्या काळात सुद्धा आपल्याला नाक्यावर आढळतात. हे खरोखर दुर्दैव आहे. गेल्या 2 आठवड्यात आम्ही शेकडो कामगारांच्या घरी गेलो. आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढी आम्ही रेशन आणि इतर मदत केली. परंतु मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अतिशय गांभीर्यानं हा जो नोंदीचा विषय आहे तो घेण्याची गरज आहे आणि याबाबत माझ्या म्हणजे सहकार्यांनी सांगितलं त्याच्यानुसार खरं तर अतिशय स्पष्ट आदेश आहेत. महानगरपालिकांना स्पष्टपणे राज्य शासनाचे आदेश आहेत की त्यांनी कारवाई करावी आणि प्रमाणपत्र दिलं जावं, परंतु या बाबतीत खरंच काही होत नाही. आणि या हलगर्जीपणाची परिसीमा ज्याला म्हणता येईल किंवा या अनास्थेची परिसीमा म्हणजे नाकामजूर तर राहू देत, पण प्रत्यक्ष महानगरपालिकाच्या सेवेमधील जे कंत्राटी बांधकाम कर्मचारी आहेत म्हणजे
रस्ते विभाग आहे किंवा मलनिस्सारण विभाग आहे, पाणी पुरवठा विभाग आहेत. या वेगवेगळ्या विभागांची जी कामं असतात त्या कामावर ठेवले जाणारे जे काही कंत्राटी बांधकाम मजूर आहे, त्यांची नोंदणी करून घेणं हे महापालिकेसाठी काहीच अवघड नाही ना. कारण त्यांच्यामध्ये महापालिका प्रिन्सिपल एम्प्लॉयर आहे. ते महानगरपालिकेच्या कामावरच आहेत. ते मजूर कोण, त्यांची यादी काय, त्यांची नोंदणी झाली का नाही, हे सगळं पाहता येणं आणि त्यांची नोंदणी करता येणं ह्याच्यामध्ये काडीत का अवघड नाही. आणि पुन्हा याबाबत शासनात शासकीय आदेश अतिशय स्पष्ट आहेत. परंतु असं असलं तरी सुद्धा 2017 पासून आम्ही जी काही माहिती घेतली, तर दुर्दैवानं कागदी घोडे नाचवण्यापलीकडं काहीही झालेलं नाहीये. म्हणजे गेल्या 3-4 वर्षामध्ये महानगरपालिकाच्या सेवेमध्ये असणारे हजारो कंत्राटी कामगार आहेत. त्याच्यातले म्हणजे 50-100 कामगारांना सुद्धा महानगरपालिकेनं प्रमाणपत्र दिलेली नाहीयेत. तर मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा अधिक दुर्दैव काही असू शकत नाही. नाका मजुरांच्या बाबतीत तर महानगरपालिका आम्हाला नेहमीच तोंडावर वाक्य फेकतात की आम्ही कसं काय खात्री करायची की ते बांधकाम मजूर आहे. परंतु प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या सेवेतील जे कर्मचारी आहेत, ज्यांच्या जोरावर संपूर्ण शहर चालतं, त्यांची पडताळणी करणे, त्यांची नाव नोंदणी करणे ही अक्षरशः म्हणजे त्याला कुठल्याही मोठ्या प्रमाणचे स्टाफ किंवा मोठ्या प्रमाणचे एफर्ट्स लागणार नाहीयेत. मला असं वाटतं याविषयीचे आदेश स्पष्ट आहेत. थोडीशी आस्था दाखवून, थोडीशी कळकळ दाखवून आहे त्या यंत्रणांनी, आहे त्या स्टाफच्या साहाय्यानं जरी गोष्टी राबवल्या, तरी अक्षरशः आपण पुण्यातील किंवा इतर महाराष्ट्रातील लाखो बांधकाम मजुरांचं आपण सहजपणे, आणि मी अतिशय गांभीर्यानं बोलतोय, मला संपूर्ण प्रक्रिया माहित आहे, याच्यासाठी लागणारे एफर्ट्स माहित आहेत, तरी मी म्हणतो की उपलब्ध स्टाफच्या साहाय्यानं सुद्धा या सर्व ज्या काही शासकीय सेवेतील जे काही बांधकाम मजूर आहेत त्यांची आपल्याला नोंदणी करता येईल. मात्र कागदी घोडे नाचवण्याच्या ज्या काही सगळ्या लालफितीचा कारभार आहे त्याच्यामध्ये अडकल्याने हे होत नाही. तर मला असं वाटतं की आपण 1 मे महाराष्ट्र दिन याच्याविषयी बरंच काही बोलू शकतो. परंतु प्रत्यक्षात हा महाराष्ट्र किंवा एकूण हे जे काही सर्व कामगार कष्टकऱ्यांच्या जोरावर उभा आहे, मला वाटतं की त्याच्यासाठी जर आपण ठोसपणे आजच्या कार्यक्रमातून, मला आजच्या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ अधिकारी आहेत, ज्येष्ठ सहकारी आहेत, तर मला वाटतं की आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी याच्यातून काही प्रॉडक्टिव्हली करू शकलो तर तीच खरं महाराष्ट्र दिनाची, त्याचप्रमाणे कामगार दिनासाठीच आपलं खरं कार्य असेल. धन्यवाद. धन्यवाद युवराजजी. वेळेचं गांभीर्य आपण पाळलं, परंतु आपले मुद्दे हे अत्यंत गरजेचे आहेत. प्रत्यक्ष नाका कामगारावर जाऊन त्यांची स्थिती काय आहे, त्यांना आता आपण काय करू शकतो, एकत्रितरित्या काय करू शकतो. अर्थातच या व्यासपीठावर अनेक ज्येष्ठ आणि खंदे कार्यकर्ते, चिंतनशील आणि तितकेच तज्ञ विशेषज्ञ व्यक्ती उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर आपण मांडली आहे. नक्कीच क्षमतावान लोक याच्यात आहेत बांधकाम क्षेत्रातली, की ज्यांना याची कल्पना आहे की कामगार हा त्यांच्यासाठी किती महत्वपूर्ण आहे. ते नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल सकारात्मक काही ना काही आपल्या सर्वांनाच एक दिशा देतील. आता आमच्या सर्वांच्या लाडक्या शैलजाताई, सफर संस्थेच्या महाराष्ट्रातला संपूर्ण भाग जे पाहतात आणि सातत्याने ज्यांनी अत्यंत कमी अवधीमध्ये माननीय उपसभापती श्रीमती नीलमताई गोरे असू द्यात किंवा बांधकाम कामगार मंत्रालय असू द्यात, त्यांच्याशी सतत संवाद करून त्यांचा संवाद व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, झूम कॉन्फरन्सच्या माध्यमातून इतर सर्व समाज संस्था, संघटना, बांधकाम कामगार काम करणाऱ्या संघटनांशी जोडल्या, अशा शैलजाताईंचा जो महत्वाचा विषय आहे की या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत काय काय समस्या येतात त्या संक्षेपमध्ये आपल्या समोर मांडतील. शैलजाताई. माझ्या मते शैलजाताईंना आवाज येतोय का? आनंद, शैलजा जॉईन झाल्यात का? हो झाली. हो झाली. येतोय का आवाज? ओके. थँक्यू. मी जास्त वेळ घेणार नाही आणि मी विषयाला सुरुवात करते. मला बोलायचं आहे की सर कहिए. हाँ कहो सर. अरे पकड़ लो उसकी टांग, पकड़ लो. हेलो. अरे उसकी ऐसी की तैसी पकड़ लो टांग उसको. अरे पकड़ लो ना, मत नहीं जाने नहीं देना. और बोलो किस लिए.
राऊत सर. मध्ये डिस्टर्बन्स होता, प्लीज सुरू करा. हो, ते कोणी बोलत होते. बर, मुद्द्यालाच मी हात घालते. एकतर नोंदणी जी आहे, नोंदणी सरांनी सांगितलं मगाशी, राऊत सरांनी, की ही जी नोंदणी आहे ती आम्ही ऑनलाईन करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. हे खूप सोपं झालं असं सरांचं म्हणणं असेल, पण आम्हाला हे खूप अवघड जात आहे. एक तर ऑनलाईन नोंदणी जेव्हा सुरू केलेली आहे, तर ती मुळात सगळ्यांनी आता सांगितलेलं पण आहे, की ही ऑनलाईन नोंदणी ज्या कामगारांसाठी आहे त्यांना ती स्वतःला करता येणार नाही. त्यांची डिपेंडन्सी दुसऱ्यांवर अवलंबून असते. त्यामुळे ही नोंदणी करताना त्यांना लोकांकडे जावं लागतं, दिवस अख्खा वाया घालवावा लागतो, आणि ही नोंदणी परत होईलच याची नसते. मध्यंतरीच्या काळामध्ये की 2019 निवडणुकीच्या काळामध्ये एक तर नोंदणी बंद होती, त्याच्यानंतर ऑनलाईन करायचं म्हणून नोंदणी बंद होती. अनेक वर्ष झाली लोक नोंदणी केलेली आहे, त्या फॉर्मवर कुठल्याही प्रकारची निर्णय घेतलेला नाहीये. तो फॉर्म रिजेक्ट झाला, त्याचा सिलेक्ट झालाय, ऍक्सेप्ट झालेला आहे, काहीही समजत नाही. तर तोही एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. लोकांनी 6 महिन्यापूर्वी नोंदणी केलेली आहे, पण त्यांच्यावर अजून कुठल्याही प्रकारचं कुठलाच निर्णय झाला नाही किंवा वेबसाईटवर पण दिसत नाही. तर आम्हाला असं वाटतं की जे काही होईल तर त्याच्यासाठी एक निश्चित कालावधी असला पाहिजे. आणि हा निश्चित कालावधी म्हणजे की तुम्ही फॉर्म भर. आता मला वाटतं की त्या दिवशी सेक्रेटरी जे आहेत, सचिव आहेत कामगार मंत्रालयाच्या, तर त्यांनी सांगितलं की आम्ही ते करू, पण अद्याप म्हणजे 15 दिवस झालेले या चर्चेला, पण अद्यापही सगळ्या नोंदणीची पुढे काय झालं हे अजून आम्हाला कळलेलं नाहीये आहे. आणि लोकांची नोंदणी झालेली, त्याच्यावर कुठला निर्णय झालेला नाहीये. आणखीन एक गोष्ट अशी आहे की प्रचार प्रसार जो आहे, तर ज्यांची नोंदणी करायची आहे अशा कामगारांना माहिती नाही आहे की अशा आमच्यासाठी काही योजना आहेत किंवा आमच्यासाठी कामगार कल्याण मंडळ आहे, त्याच्याबद्दल काही त्यांना माहिती नाही आहे. ज्या माझ्या मते शैलजाताईंची लिंक गेलेली दिसते. नाही, ते आवाज आहेत येतोय पण का? त्यांचा आवाज येत नाहीये. आवाज येत नाही त्यांचा. तर मला असं वाटतं की आपण स्विच ऑन करूया. मध्ये त्यांचे धन्यवाद व्यक्त करू, कारण वेळ पुढे जातो, मग मध्ये वाट पाहणं आपल्याला तसं जमू शकणार नाही. शैलजाताईंचा आवाज काही कारणामुळे आपल्याला येत नाहीये. काही टेक्निकल प्रॉब्लेम येतोय का असतो. आवाज? आता आला. आता मध्ये ब्रेक झाला होता 1-2 मिनिटं. ओके. 90 दिवसाचं जे सर्टिफिकेट सांगितलं जातंय, तर हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट जे ठेकेदार ज्यांनी द्यायचं आहे किंवा ज्या नियोक्त्यांनी द्यायचं आहे, त्या नियोक्त्याला याच्याबद्दल काहीही कल्पना नाहीये. त्यांचं कुठल्याही कुणाचं ट्रेनिंग घेतलेलं नाहीये, त्यांच्यापर्यंत कुठली माहिती दिलेली नाही आहे. हे एक आहे. आणि त्याच्यासाठी नोंदणी जी असते नियोक्त्याची, तर ते अनेक नियोक्त्यांची किंवा अनेक जण आहेत की जे अनेक ऐकायला येतंय? जे अनेक ठेकेदार आहे नसेल तर फॉर्म भरला जात नाही. तर हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आम्ही असं म्हणतोय की प्रक्रिया खूप सोपी व्हायला पाहिजे आणि ती कामगाराच्या 10वी झालेल्या मुलाला सुद्धा ह्या फॉर्म भरता येईल एवढा तो सुटसुटीत आणि सोपा असला पाहिजे, सुलभ असला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यावर एक निश्चित कालावधी म्हणजे की त्वरित निर्णय व्हावा असं आम्हाला वाटतं. आणि मी थांबते आता. धन्यवाद ताई. शैलजाताईंनी नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत व्हावी याकरिता शैलजाताईंनी विशेष आग्रह धरला आहे. 10वी पास मुलालाही आलं पाहिजे. आणि शैलजाताईंची कळकळ आपण समजू शकतो, कारण त्या आपण सर्वच अशा सगळ्या विपरीत अवस्थेत काम करणाऱ्या नाका कामगारांच्यात असतो. आता
आपल्या संवाद साधणार आहेत श्री दिनकर कोतकरजी, लोकमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आणि त्यांच्या काही बहुमोल सूचना आहेत महानगरपालिकांसंदर्भात, विशेषतः कमेन्समेंट सर्टिफिकेट असो किंवा अन्य गोष्टींच्या वेळेत काय केल्यानंतर अधिकाधिक लाभ कामगारांपर्यंत कमीत कमी शासकीय कर्मचाऱ्यांच्यात राबवण्याची जी समय सूचकता आहे त्याबद्दल दिनकर कोतकरजी आपल्याशी संवाद साधतील. दिनकरजी. कोतकरजी. दिनकर, आवाज येतोय का माझा? हा, आवाज येतोय, बोला. नमस्कार सर्वांना, कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि सर्वांचं स्वागत. आता सर्वात महत्वाचा विषय आहे नाका कामगारांची नोंदणी, आणि आपल्याशी संबंधित आहेत श्री चंद्रकांत राऊत सर. राऊत सरांनी मागाशी एक विषय सांगितला की 10 लाखाच्या वरचं जे काम असेल तिथल्या कामगारांची नोंदणी आवश्यक आहेच. ते थोडं वेगळ्या शब्दात सांगितलं त्यांनी. आवाज येतोय? हॅलो. हो, येतोय आवाज तुमचा. येतोय. बाकीच्या म्यूट ठेवायला सांगितलंय. दिनकरजी, आपण बोलत राहा. बाकीचे म्यूट असतील तर तुमचा आवाज नीट ऐकू येईल. हो, तर त्यांनी विषय सांगितला की 10 लाखाच्या वरचं जे काम आहे तिथे कामगार नोंदणी आवश्यक आहेच. तर माझं असं म्हणणं आहे की महापालिकेचेच एवढे मोठे प्रोजेक्ट आहेत की त्यांनी त्यांची कामगारांची नोंदणी त्या कंपन्यांवर जबाबदारी टाकायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे पुणे महानगरपालिकेचा जर विचार केला, पुणे महानगरपालिकेचा, तर मेट्रोचं काम चालू आहे, जायका प्रकल्पाचं काम चालू आहे, नदी सुधार प्रकल्प, बरीचशी अशी कामं चालू आहेत, मल निस्तारांचं काम चालू आहे, आता सध्या LNTचं काम चालू आहे की जे 200, 500, 1000 कोटींची कामं आहेत. त्या त्यांचं महापालिकेचं आणि कामगार उपायुक्त कार्यालयाचं एकमेकाशी कम्युनिकेशन नाही, त्याच्यामुळे कामगारांची नोंदणी राहते. जर त्यांनी महापालिकेला किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, ज्या पण जिल्हा परिषद असतील, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असतील, किंवा ज्या काय महापालिका सर्व लोकल अथॉरिटीज आहेत, त्यांच्याकडून हे काम त्यांनी स्वतः बजावून, म्हणजे जर थोडं एफर्ट्स घेतले कामगार आयुक्त कार्यालयाने आणि थोडं दबाव आणला त्यांच्या अधिकाराचा वापर करून, तर या सगळ्या नोंदी सहज होऊ शकतात. प्रत्येक कामगारांना नोंदणीच्या 90 दिवसाच्या सर्टिफिकेटसाठी कुठेही फिरावं लागणार नाही, कोणाकडे जावं लागणार नाही, याचना करावं लागणार नाही. राहता राहिला प्रश्न बिल्डर वगैरेचा. ज्यावेळेस मागच्या वेळेस आपल्या मीटिंगमध्ये जसं बोलणं झालं होतं की आपण कमेन्समेंट सर्टिफिकेट जी महापालिका किंवा टाउन प्लॅनिंग वाले देतात, तर त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये कामगारांची नोंदणी कंपल्सरी करण्याचं त्यांना बंधन घातलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे कामगार आयुक्तालयाचा आणि सर्वांचाच भार हलका होईल आणि पर्यायाने कामगारांची नोंदणी व्यवस्थित होऊ शकेल. त्याच्यानंतर जे कामगार पारंपरिक कामं करतात, म्हणजे बांधकाम क्षेत्रातले असतील किंवा सुरक्षा महामंडळाचे असतील, हे सर्व लोक जे पारंपरिक पद्धतीने काम करतात, तर त्यांना केंद्र सरकारची योजना आहे श्रम मंत्रालयाची, त्यांच्यातून एक त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि ते ट्रेनिंग ऑर्गनाईज करणाऱ्यांना सुद्धा त्याचं स्टायपेंड वगैरे दिला जातो. कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचं आधुनिक प्रकारच्या बांधकामाचं प्रशिक्षण त्याच्यामधून मिळू शकतं. ही पण आपली सर्वांची मिळून जबाबदारी आपण घेऊन, जर श्रम मंत्रालयाची म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकल अथॉरिटीज या सर्वांनी मिळून जर आपण एफर्ट्स घेतले तर कामगारांचं जीवनमान चांगलं सुधारेल. आपल्याकडे फक्त कामगारांच्या कागदावरच्या ज्या योजना आहेत 30 प्रकारच्या त्यांना लाभ मिळायच्या, या लाभापासून तो कामगार वंचित होऊ नये, काय एवढीच माझी अपेक्षा आहे. मी माझं अगदी 5 मिनिट जरी मला दिलेले असले तरी मी 2च मिनिटांमध्ये माझं संभाषण संपवतो. सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली, आयोजकांचा आणि सर्वांचा आभार. धन्यवाद. धन्यवाद दिनकरजी. मुळावरतीच जर जिथून कमेन्समेंट सर्टिफिकेट येतं किंवा जिथे शासकीय कामं चालू आहेत त्यांची जर नोंदणी झाली तर एक खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचू शकतील. सुंदर ऑब्झर्वेशन आहे दिनकरजी, आणि आपण अत्यंत कमी शब्दात कमी वेळेत तो मांडण्याचा प्रयत्न केला, याबद्दल आपले मानावेत तेवढे धन्यवाद कमीच राहतील. आता आपल्याशी संवाद साधणार आहेत मराठा बांधकाम व्यावसायिक संघटनेचे दिलीप कोटी भास्करजी.
ज्यांनी आपलं नाव आणि आडनाव सार्थक केलं आहे किंवा ज्याचा वसा घेतला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. दिलीपजींचा माझा अत्यंत योगायोगाने परिचय झाला. 3 दिवसापूर्वी सकाळमध्ये मी वाचलं की एक बांधकाम व्यावसायिक दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या हाकेला धावून जातो आणि 300 कामगारांपैकी 94 कामगारांची कोविड टेस्ट करतो. त्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन प्रशासनाला हलवतो. विपरीत परिस्थितीत, कोविडच्या परिस्थितीत तुटलेल्या यंत्रणेला जागं करणं, तुटलेल्या यंत्रणेत माणुसकी निर्माण करणं, ते कुठल्याही आय एस अधिकारी किंवा कुठल्याही एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचा प्रेशर न आणता एक माणूस म्हणून जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला खरंच बरं वाटतं की माणूस म्हणून आपण काय करू शकतो. पद, पैसा, प्रतिष्ठा ह्या दुय्यम असतात. माणुसकी जागृत झाली तर सामान्य माणूस सुद्धा सामान्य माणसासाठी असामान्य काम करू शकतो. हे ज्यांनी ज्यांच्या कृतीतनं सिद्ध केलं असे दिलीपजींना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. दिलीप कोटीवासकरजी. हा, मी दिलीप कोटीवासकर. ऐकू येतोय ना आवाज राऊत सर? होय होय, बाकीच्यांना म्यूट करतो सर आपण आपला संवादाचा. मी डेव्हलपर बिल्डर म्हणून काम करतो. आमची सगळी कोथरूड आणि प्रभात रोड वगैरे या भागात कामं चालू आहेत. साधारण 12-13 तारखेला माझ्या कामावर एक 20-25 जणांना किरकोळ ताप येतो असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही त्यांची टेस्ट करावी, कारण या सगळ्या वातावरणात कोविडच्या वातावरणात कोविडची टेस्ट करावी, कारण माझ्या सगळ्या ठिकाणी मिळून एक 300 कामगार काम करतात चारही साईटवर मिळून. हे सगळे मेजर सगळे कामगार हे बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड अशा भागातले आहेत. मग त्यांची टेस्ट करावी म्हणून जेव्हा मी कॉर्पोरेशनच्या सेंटरला गेलो तेव्हा तिथं त्यांनी थोडंसं रिलक्टन्सी दाखवली, कारण जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ऍडमिट करून घ्यायची जबाबदारी त्यांच्यावर राहते. पण माझं असं लक्षात की तिथं आपण वेटिंग करण्यापेक्षा किंवा आणि काही हे करण्यापेक्षा मी प्रायव्हेट सगळ्यांची टेस्ट करून घेतली. एजी डायग्नोस्टिक गोळविलकर लॅब कडून मी 303 लोकांची टेस्ट करून घेतली. त्यातल्या पहिल्या काही ज्या टेस्ट आल्या 33 टेस्ट जेव्हा पहिल्या केल्या त्यात 28 कामगार एकंदरीत पॉझिटिव्ह आले. मग त्या 28 जणांचं मी पहिल्यांदा जोशी हॉस्पिटल मधून, प्रभात रोडच्या जोशी हॉस्पिटल मधून त्यांच्या सिटी स्कॅन करून घेतला की काय सिव्हिअरिटी आहे त्या कोविडची म्हणून. कारण 28 हे कोविड पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर म्हटलं बाबा आपण जबाबदारी कशी घ्यायची त्यासाठी एकदा आपल्याला डेप्थ कळू दे. लकीली त्यांची कोणाचीही फार सिरियसनेस नव्हता, म्हणजे 4-5 काउंटच्या वर कुणाचा नव्हता. बरेचसे 0-1 वर होते. आमच्या सगळ्या साईटवर आम्ही ऑक्सिजन आणि टेम्परेचर हे रोजच्या रोज बघून त्याची नोंद ठेवतोच. म्हणजे मागच्या वर्षीपासून पहिल्या दिवसापासून ती नोंद रोजच ठेवतो. त्यामुळे ती नोंद त्या सगळ्यांची ऑक्सिजन लेव्हल चांगली होती. पण जेव्हा ह्या कामगारांना आम्ही विलगीकरणात तिथंच ठेवायचा प्रयत्न केला साईटवर, तेव्हा असं लक्षात की कामगारांच्यावर कंट्रोल ठेवणं अवघड आहे. ते एकमेकांच्या मिक्स होत आहेत. म्हटल्यानंतर आम्ही मिक्स झालेत म्हटल्यानंतर आम्ही 303 कामगारांची सगळ्यांची टेस्ट केली. सगळ्यांची टेस्ट केल्यानंतर हे 28 सिम्पटमॅटिक आणि बाकीचे हे असे धरून 94 पॉझिटिव्ह लोक सापडले. मग जेव्हा एकदम 94 सापडल्यानंतर आमच्याकडे 4 साईट आम्ही पहिल्यांदा विचार केला. आमचे डॉक्टर मोहन स्वामींच्याकडनं आम्ही औषध पाणी सगळ्यांचं चालू केलं. लकीली औषध पाणी चालू केल्यानंतर सगळ्यांच्याकडनं रिस्पॉन्स खूप छान होता. त्यामुळे लवकर ते सेटल झालेले होते सगळे. पण तरी पण यांना क्वारंटाईन 15 दिवस ठेवायचे जेव्हा विषय आला तेव्हा आमच्या एखाद्या साईटवर आपण ठेवावं का असं जेव्हा विचार झाला तेव्हा आम्ही प्रभात रोडच्या साईटवर ठेवता येईल की जिथं शेजार पदार्थ फार मोठं नाहीये. पण नंतर लक्षात आलं की त्याच्याशी डॉक्टरची व्यवस्था किंवा कुणाला जास्त काही झालं तर ते अवघड जाईल. म्हणून मी आमच्या संघटनेचे अध्यक्ष नंदू घाटे आणि आमचे त्यातले उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी काय हेमंत रासनेंच्या मतीनं डॉक्टर आणि नितीन देशपांडेंनी आमचे नितीन उदास म्हणून डेप्युटी कमिशनर आहेत कॉर्पोरेशनचे, त्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांनी फॉलो करून मला 3-4-5 कोविड सेंटर जिथे तिथे थोडे थोडे कामगार सेटल करता येतील असा विचार केला. तेव्हा मी पहिल्यांदा कोविड सेंटर विश्रांतवाडीच्या कोविड सेंटरला जेव्हा फोन केला तेव्हा तिथं राऊत आणि पवार असे 2 जण इंजिनियर लोक तिथे इन्चार्ज होते. आणि आश्चर्य म्हणजे त्या लोकांचा खूप इनिशिएटिव्ह चांगला होता. म्हणजे मी कॉर्पोरेशनची सगळी याबाबतची यंत्रणा खूप चांगली राबते असं माझा पर्सनल अनुभव आला. तर त्यांनी असं मला म्हटलं 50 त्यांची 50ची व्यवस्था होईल असं उदास साहेबांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा ते राऊत साहेब म्हटले की बाबा मी 50 काय माझ्याकडे 100 पाठवा, माझ्याकडे 500ची व्यवस्था आहे आणि 250 आता माझ्याकडे आहे, तर तुम्ही 100 ते 100 इकडे पाठवा. मग त्याप्रमाणे मी कामाला लागलो आणि मी त्यांना म्हटलं की उद्या सकाळी, कारण साधारण याच वेळेला मी त्यांच्याशी बोलत होतो, उद्या सकाळी तुमच्याकडे पाठवतो. म्हटल्यानंतर मी त्या पाठवायच्या व्यवस्थेला लागलो तेव्हा रात्री राऊत का पवार साहेबांचा परत मला फोन आला की उद्या नेमके किती पाठवू शकाल, म्हणजे त्याप्रमाणे मी जेवणाची व्यवस्था करेल. अशी यंत्रणा ती चांगली राबत होती.
त्यांनी मला एवढंच सांगितलं की त्यांनी डॉक्टर्सचे नंबर दिले तिथल्या त्या मॅडमनी मला काय काय गरज आहे सबमिशन करायसाठी, त्या लोकांना ऍडमिट करायसाठीची ती सांगितली. आणि त्या लोकांना न्यायचं कसं हा प्रश्न होता, कारण मी जेव्हा पहिल्यांदा या जोशी हॉस्पिटलला जेव्हा त्या 18 लोकांना नेलं तेव्हा मला 12,000 रुपये खर्च आला इथून कोथरूडमधनं जोशी हॉस्पिटलला नेऊन सोडायला. म्हणून म्हटलं आपण एवढ्या 94 लोकांना न्यायचं कसं, तेव्हा ते म्हटले की पीएमटी ची व्यवस्था होऊ शकेल. पीएमटीला फोन केल्यानंतर पीएमटी वाले म्हटले की तुम्ही याचं पत्र द्या, तुमच्या विभागीय उपायुक्तांचं पत्र द्या त्या प्रभागच्या. त्यांना मी फोन केला तर ते म्हटले मी सकाळी देतो, कारण रात्री मी 9-9:30 त्यांच्याशी बोलत होतो. त्यांनी मला सकाळी लगेच 9-10 वाजता पत्रही दिलं. त्याप्रमाणे पीएमटीनं व्यवस्था केली. 2 खेपा करून त्यांनी माझ्या 94च्या 94 कामगारांना कोविड सेंटरला हलवलं आणि त्यांची व्यवस्था व्यवस्थित झाली. माझ्या असं लक्षात आलं की हे कामगार आमचे जे असतात ते सकाळी लवकर काहीतरी मेजर खाऊन कामाला लागलेले असतात आणि तिथं तेवढी नाश्त्याची त्यांची सोय नव्हती. मला जेव्हा तिथल्या आमच्या कामगारांच्याकडनं निरोप आला तेव्हा मग मी 6,000 बिस्किट पुढे घेतले आणि त्यांना तिथं पोहोचवले की जेणेकरून त्यांची सकाळची जी नेहमीची सवय आहे त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होऊ नयेत. आणि अशा पद्धतीनं हे सगळं हे काम म्हणजे आमची संघटना असेल, कॉर्पोरेशनची सगळी व्यवस्था असेल आणि आमचे प्रायव्हेट लॅबोरेटरी आणि आमचे डॉक्टर्स या आणि कॉन्ट्रॅक्टर्सना मी मिटिंग घेतली आमच्या ऑफिसमध्ये किंवा आपल्याला हे करायला लागेल, नाही तर काहीतरी मेजर पुढे घडायच्या आधी जर आपण ही व्यवस्था केली तर कामगार सेटल होतील. पण त्या पद्धतीने आम्ही सगळी व्यवस्था केली आणि आज सांगायला हरकत नाही की 94च्या 94 कामगार ठीक आहेत आणि बऱ्यापैकी ती लोक आता रिटर्न येऊन कामावर हजर होतात. त्यामुळे एक चांगला अनुभव आमच्यासाठी पण आला आणि सगळ्यांनी आम्हाला छान मदत केली. म्हणून ऍक्च्युली आम्ही हा लेख लिहिला आणि संघटनेनं तो पेपरमध्ये दिला, म्हणून राऊत साहेबांच्या पर्यंत पोहोचला. पण हे करताना आम्हाला खूप आनंद वाटला की आपण कामगारांसाठी, कामगार म्हणून नव्हे पण आपल्या फॅमिली मेंबरला आपण जशी ट्रीटमेंट देऊ तशी आम्ही केली, कारण त्यांच्या जीवावर आम्ही उभे असतो. आणि या भूमिकेतनं आम्ही हे काम पूर्ण केलं. राऊत साहेबांनी त्याची दखल घेतली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर, दिलीपजी 5 मिनिटात बरोबर तुम्ही पहिला तुमचा संवाद संपवला, त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. एक आणि सगळ्यात मोठा मेसेज तुम्ही दिलात की मी व्यावसायिक म्हणून नाही तर माणूस म्हणून केलं आणि मला खूप आनंद वाटला. शेवटी आपल्याला हवंय काय, ऍट एंड ऑफ द डे वी ऑल नीड सॅटिस्फॅक्शन अँड आय थिंक देर इज नो पॅरल टू सॅटिस्फॅक्शन. देर इज नो पॅरल टू सॅटिस्फॅक्शन. यू मे अर्न नेम, फेम, ग्लोरी, दॅट्स ओके. पण असं आढळतं जीवनात जेव्हा आपण इरिस्पेक्टिव्ह ऑफ नेम, फेम, प्रॉफिट आणि ग्लोरी काम करतो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मोठं काम करतो, तेव्हा आपल्याला जीवनातला अत्युच्च क्षण अनुभवायला मिळतो आणि तो म्हणजे समाधान. आणि हे तुमच्या चेहऱ्यावरून आज स्पष्ट दिसतंय आणि तुमच्या सगळ्या व्यस्ततेतून तुम्ही हे केलात आणि खरोखरच माणसातला माणूस पण जागा करण्याची आजची वेळ तुम्ही हिरिरीने केलीत. त्या क्षणाला तुम्ही सार्थक केलं. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आणि धन्यवाद. आणि तुमच्या पूर्व परवानगीने तुमचा लेख आम्ही आमच्या पुढच्या मासिक पत्रिकेत आपल्या दोघांच्या म्हणजे जी यंत्रणा आपल्याबरोबर काम केली त्यांच्या फोटो सहित छापणार आहोत, कारण गरज आहे सकारात्मकतेची. आणि याच सकारात्मकतेला आणखीन मोठी उंची देण्याकरिता मी निमंत्रित करतो सपनाताई राठींना, ज्या क्रेडाईच्या कामगार कल्याण विभागाच्या संयोजक आहेत. त्याचप्रमाणे कामगार कल्याणासाठी आवश्यकतेप्रमाणे वॅक्सिनेशन ड्राईव्ह असू द्यात किंवा ज्यांच्यापर्यंत लाभ पोहोचत नाहीत त्यासाठी सातत्याने ज्या CYDAशी संवादात राहतात, सपनाताई राठीजींना मी निवेदन करतो की त्यांनी त्यांचा संवाद सुरू करावा. धन्यवाद सर, धन्यवाद. क्रीडाई सगळ्यांनाच माहिती आहे की ही नॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि 220 सिटी चॅप्टर्स मध्ये असून 20,000 पेक्षा मेंबर्स आहेत. क्रीडाईच्या अंतर्गत आम्ही वेगळ्या प्रकारचे उपक्रम घेत असतो. जे ओपनिंग ऑफ बँक अकाउंट असो तर आम्ही नॅशनल लेवलवरती आज इंडियन पोस्टल पेमेंट बँक बरोबर टायअप केलेला आहे, जी गव्हर्नमेंटचीच बँक आहे. म्हणजे 0 बॅलन्स अकाउंट मध्ये लेबरचं आज अकाउंट ओपन करू शकतो. याच्या बरोबरच आम्ही ड्युरिंग पॅन्डेमिक बरेचसं काम केलेले आहे. रजिस्ट्रेशन असो, त्यांना फायनान्शियल बेनिफिट असो, वेळोवेळी BOCW डिपार्टमेंटना डेटा पुरवणं आणि त्याच्या मार्फत लेबरला बेनिफिट्स मिळवून देणं. कारण आम्ही हेच विश्वास ठेवतो की आज आमचा जो लेबर आहे ही इज अ बॅकबोन ऑफ आवर इंडस्ट्री. मी याच्याबरोबर हे जरूर सांगू इच्छिते की बऱ्याच योजना आहेत, जशा 30 योजना आहेत, सरकारच्या बऱ्याच योजना आहेत, पण त्या लेबर पर्यंत पॅन महाराष्ट्रपर्यंत त्या पोहोचाव्या. जसं मिड डे मील आहे ते 5 शहरामध्ये आहे आता. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की हे जर मिड डे मील जी कॉन्सेप्ट आहे ती पूर्ण जे काही सगळं पॅन महाराष्ट्रामध्ये सगळ्या काही आहेत
आम्ही याच्या अंतर्गत बीओसी डिपार्टमेंट बरोबर बोलणी पण केली होती की आम्ही डेटा देतो सर, आम्ही तुम्हाला सगळं हे करतो, पण या प्रत्येक लेबरला हे योजना मिळावी ही आमची एक रिक्वेस्ट आहे. याच्याबरोबर मी हे पण सांगू इच्छिते की आज लेबर हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि आज त्याची सुरक्षता ही बांधकाम कामगार मंडळाची रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर आपली पण आहे. तर व्हॅक्सिनेशन ह्या लेबरचं होणं खूप गरजेचं आहे. त्याचं आरोग्य चांगलं राहणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी बांधकाम कामगार मंडळाने स्पेशल कोटा या लेबरसाठी अलोकेट करावा. जसं प्रायव्हेट ह्या असतात संस्था असतात लाईक HLL बरोबर जसं हेल्थ चेकअप कॅम्प्स आम्ही केलेले आहेत. आज 30,000 पेक्षा जास्त लेबरचा आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प केले होते. त्याच पद्धतीने ही योजना राबवावी की ज्याच्या मार्फत जो काही सेसच्या अंतर्गत जो काही 1% सेसच्या अंतर्गत जो काही फंड गोळा होतो त्या मार्फत या व्हॅक्सिनेशन ह्या सगळ्या लेबरला केलं जावं ही रिक्वेस्ट आहे. ऑलरेडी क्रीडाईंनी 25,000 पेक्षा जास्त लेबरचा डेटा कलेक्ट केला आहे आणि थँक्यू CYDA बरोबर आम्ही ऑलरेडी व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू केलेली आहे. पण ही तत्परतेने व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी, कारण बांधकाम कामगार खूप घाबरलेला आहे. तर त्याला काउन्सिलिंग करणं, आज आमचं जे काही TBT होतं टूल बॉक्स ट्रेनिंग, त्याच्यामध्ये आम्ही डेली बेसिस वरती आमचा सेफ्टी मॅनेजर त्यांना अश्युरन्स देतो, समजवतो की काय आहे कोविड, कसं करायचं, प्रिकॉशन्स काय घ्यायचं. आणि आता आम्ही सुरू केलेलं आहे की ट्रेनिंग, की व्हॅक्सिनेशन का करायचं आहे, का कशा पद्धतीने करायचं आहे. तर ह्याच्यासाठी हीच आमची रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर हा फंड जो आहे यांच्यासाठी रिलीज करून स्पेशल कोटा असावा व्हॅक्सिनेशनसाठी, म्हणजे हे लवकरात लवकर ह्या सगळ्या लेबर्सना व्हॅक्सिनेशन होईल. हीच माझं आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट मी हे जरूर सांगेन, जेव्हा पण काही डिसिजन घेतले जातात तर BOCW डिपार्टमेंटमध्ये एक क्रीडाईचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असावा ही आमची एक रिक्वेस्ट आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. राऊत सर, तुम्ही धन्यवाद सपनाजी. मला असं वाटतं की ऑलरेडी क्रीडाईचे सतीश मगरजी आपल्या बोर्डावरती आहेत येस एक, आणि आपल्या सर्वांचेच ते एक केंद्रबिंदू आहेत. त्याचप्रमाणे जो कन्सर्न आपण व्यक्त केला आणि योगायोगाने त्या दिवशी तुम्ही फेसबुक लाईव्ह बघून आमचे डायरेक्टर प्रवीणजींशी संपर्क केलात आणि नुसताच संपर्क केला नाही तर तुम्ही पुण्यातलं ऑफिस हलवून सगळ्यांना झूमवर घेतलं आणि आपण व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू केलात. खरं तर तुमची इच्छा होती की 1 मे पासून आपण पुणे महानगरपालिकेच्या अनेक केंद्रांमध्ये करायचं. ठीक आहे, व्हॅक्सिनेशनची काही कमतरता आहे. आपल्याला तुमचा कन्सर्न हाच आहे की कामगारांना वाट न बघता त्यांचं व्हॅक्सिनेशन झालं पाहिजे. पण या सगळ्यांचा आपण जर एकत्रित पत्राचार महानगरपालिकेशी केला तर आपली कळकळ ही सार्थक ठरेल, हे मी निश्चित तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो. आणि आपण एकत्रित नक्की काम करू. तुमच्याकडच्या स्किल्सच्या योजना आम्हाला उपयोगी पडणार आहेत. तुमच्याकडच्या मिड डे मीलचा जो अनुभव आहे तो आम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि सगळ्यात मोठा अनुभव जो तुमचा आहे आरोग्य शिबिरातल्या कॅम्पचं आयोजन करायचा, तिथे आमचेही कार्यकर्ते छानपैकी शिकतील, यात कोणतीही शंका आम्हाला निश्चित नाही. क्रीडाई केवळ एक व्यावसायिक संघटना आहे असं समज असण्याचं या क्षणाला काहीही कारण नाही, हे तुमच्या उद्बोधनातून सिद्ध केलं आहे. थँक्यू सपनाजी फॉर मेकिंग ए शॉर्ट अँड व्हेरी ब्रीफ प्रेझेंटेशन. आणि आता सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे केंद्रबिंदू ज्यांना आम्ही नितीन दादा संबोधतो अधिकाराने, महाराष्ट्र बांधकाम मजदूर सभा महाराष्ट्राचे सचिव नितीनजी पवार यांनी आपले सर्वांशी संवाद साधावा. नितीन दादा. नितीनजी आवाज येतोय काय? हॅलो आनंदजी, नितीन आहेत की स्किप झाले आहेत? माझा माईक म्यूट होता, आता येत असेल. ओके, आता नमस्कार. ज्या वेळेस मी या मीटिंगला जॉईन झालो आणि या मीटिंगचा सब्जेक्ट विषय मी पाहिला तर त्यामध्ये कामगार दिन मीटिंग असं लिहिलंय. त्याच्यात मी असे अपेक्षा करतो की त्या दिन मधला दी जो आहे दच्या वेलांटी ती दीर्घ लिहिली आहे. ती दिन बांधकाम कामगारांची अवस्था खरोखरच त्या शब्दामध्ये व्यक्त झाली. तो अगदी दिन झालेल्या व्यवस्थेमुळे या मीटिंगमुळे आणि त्यातून नंतर जे प्रयत्न होतील आणि वाढतील
तेव्हा पुढच्या काही काळामध्ये खऱ्या अर्थाने कामगार दिन म्हणजे दिवस, मीटिंग किंवा कामगार दिनातून व्यक्त होणाऱ्या ज्या भावना आहेत किंवा जो विकास आहे त्याच्यापर्यंत पोहोचेल अशी मी अपेक्षा सुरुवातीला व्यक्त करतो. या कामगार दिनाच्या निमित्ताने बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर थोडी चर्चा व्हावी अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे. मला स्वतःला खूप आनंद होतोय, कारण गेल्या जवळपास 20 वर्ष मी आणि बांधकाम मजूर सभा या विषयात काम करतेय. ज्यावेळेस बांधकाम कामगारांचा कायदा कुठेही म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवर क्षितिजावर कुठे नव्हता, केंद्रीय कायदा झालेला होता, तेव्हापासून आमची संघटना बांधकाम मजूर सभा यात काम करते. मला अलीकडचं एक उदाहरण देऊन थोडस काय केलं पाहिजे हे सांगायचंय. मला जो विषय दिलाय तो कामगारांच्या सर्वांगीण कल्याणाच्या विषयी मी बोलावं असं अपेक्षित आहे. परंतु सर्वांगीण म्हणजे काय, त्याची सुरुवात आपल्या पुण्यापासून जर करायची झाली तर तो कामगार ज्यावेळेस कामावर येतो तिथपासून होते. मग तो कुठून येतो कामावर? आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट झालेलं आहे. आताही कोटी भास्करजी बोलले, त्यातून ते अधिकच ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत तपशिलाने गेला असेल की आपल्या पुण्यामध्ये विशेषतः पुणे हे आशिया खंडात सर्वाधिक बांधकाम किंवा फ्लॅट निर्मिती जिथं होते असं एक केंद्र आहे. त्यामुळे सर्वाधिक रोजगार जिथं मिळतो तिथं स्वाभाविकपणे देशातल्या विशेषतः बिमारू राज्यातली मंडळी इथे येतात. आणि कोटी भास्कर जे म्हणाले त्यातून त्यांनी उदाहरण वेगळं दिलं, पण त्यातून जे स्पष्ट झालं की सर्व स्थलांतरित मजूर येतात. हा मुद्दा मी इथे ठेवतो आणि मी मगाशी म्हणलो की एका वेगळ्या अलीकडे झालेल्या घटनेकडे माझं लक्ष वेधायचंय, आपलं लक्ष वेधायचंय मला. ते असं की मी त्या संघटनेचं नाव घेत नाही, पण बांधकाम व्यावसायिकांच्या एका राष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या संघटनेची पदाधिकाऱ्यांची निवड अलीकडे झाली आणि स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची पण निवड झाली, म्हणजे पुण्याच्या पातळीवर. आणि त्यांच्यानंतर बांधकाम व्यावसायिकांचा जाहिराती आणि इतर संबंधाने माध्यमांशी सातत्याने संबंध येतो आणि त्यामुळे त्यांना प्रतिसाद हा जास्त असतो माध्यमांकडून. तर त्यांच्या नियुक्त्या, ते फोटो आणि त्यांची स्टेटमेंट जी आली ती स्टेटमेंट बघून वाचून मला खूप आनंद झाला. कारण त्यांच्या स्टेटमेंटमध्ये बांधकाम व्यावसायिकांसाठी काय होणार किंवा आम्ही काय करू याच्यापेक्षा बांधकाम कामगारांसाठी काय करायची आमची इच्छा आहे असं एक विधान त्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली होती, ती छापून आली होती. मला आनंद यासाठी झाला की जिथं मी विषय सोडला होता की बांधकाम कामगार परराज्यातून इथे येतात आणि जातात कुठे, इथपासूनची अजिबातच काही माहिती आपल्याकडे नसते. त्याच्या नोंदणीपासून म्हणजे इंटिग्रेटेड आपण जे म्हणतोय ना, तर बांधकाम कामगाराला जे इथं आणलं जातं, टोळीच्या रूपाने आणलं जातं, त्याच्याकडनं काम करून घेतलं जातं, पण त्याला माणसाप्रमाणे तरी वागवलं जातं का? त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि त्या गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नातून केंद्रीय कायदा 1996 आणि महाराष्ट्राचे रूल्स जे आहेत 2007 साली तयार झालेले, नंतर कल्याणकारी मंडळ, त्यातून हा विषय थोडा पुढे जातो. मी याला जोडून एकच विषय सांगणार, मला 5 मिनिटं तुम्ही दिलेली आहे. बांधकाम कामगारांना जर न्याय द्यायचा असेल, कल्याणकारी योजना वगैरे नंतर झालं, पण तो आला तर तो इथं माणसासारखा त्याला जगता आलं पाहिजे. वर्किंग अँड लिव्हिंग कंडिशन त्याला योग्य त्या पुरवल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी याच बांधकाम कामगार कायद्यामध्ये तरतूद आहे. वेलफेअरकडे आपण नंतर बघू, पण इमारत आणि इतर बांधकाम कामगार कायदा जो आहे त्याच्यामध्ये वर्किंग अँड लिव्हिंग कंडिशनच्या विषयी पूर्ण खूप तपशिलाने त्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे, खूप तपशिलाने नियम त्याचे तयार केलेले आहेत. आणि इथे माझे मित्र, माझ्याबरोबर काही वर्ष काम केलेले चंद्रकांत राऊत पण इथे बसलेले आहेत. त्यांना मला मुद्दामून सांगायचं, मुळात आपण जी चर्चा करतोय त्यातले विषय आहेत ते धोरणात्मक आहेत बरेचसे, आपल्या हातात काही नाहीये, पण या निमित्ताने जागृत होते आणि जिथं पाहिजे तिथं विषय पोहोचेल. पण मला हे सांगायचंय की ह्या बांधकाम कामगारांची नोंदणी करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी वर्किंग कंडिशन, लिव्हिंग कंडिशन चांगल्या होण्यासाठी कामगार विभाग त्याच्या आतापर्यंतची अवस्था थोडीशी शेळीच्या शेपट्यासारखी होती, पण ती या बांधकाम कामगार कायद्यात तसं नाहीये. त्यात स्टॉप वर्कच्या ऑर्डर देण्याचे सुद्धा पॉवर्स, त्याच्या प्रकारचे अधिकार कामगार विभागाला किंवा त्यातला जो सिक्युरिटी इन्स्पेक्टर त्याला मिळालेले आहेत. आता तशा प्रकारची वसंत पवार सुरुवातीला म्हणत त्याप्रमाणे वेगळी यंत्रणा न केल्यामुळे प्राप्त परिस्थितीत कामगार विभागाकडेच हे सगळ्या जबाबदारी दिलेल्या आहेत. तर ते अधिकार वापरून आपण लिव्हिंग अँड वर्किंग कंडिशन
या चांगल्या राहतील असं पाहिलं तर तो जिवंत राहील. जिवंत असं काम करत असताना त्याला प्यायला पाणी मिळेल, त्याला राहायच्या कुत्र्याच्या खोडासारख्या घराच्या ऐवजी जरा थोडं बरं तरी घर मिळेल. नंतर अपघाताचं प्रमाण कमी होईल, सिक्युरिटी मेजर्स त्याला मिळतील. या सगळ्या गोष्टी वर्किंग अँड लिव्हिंग कंडिशन विषयी जे नियम आहेत त्याची राबवणूक केल्यामुळे होईल. त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. एवढंच मला उपलब्ध वेळात अगदी थोडं बोट ठेवून त्याच्यावर सांगायचं. या ठिकाणी मी थांबतो. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण वेळ आणि विषय याची सांगड जुळत नाहीये. तरी सुद्धा विषयाला तोंड फुटलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतल्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद नितीनजी. आणि या सत्राच्या शेवटाला आपण थोडेसे प्रश्नोत्तराचे कार्यक्रम ठेवणार आहात. त्यामुळे तुमच्याशी ज्यांना संवाद साधायचा आहे त्यांनी त्यांचे प्रश्न वेळेच्या आधी काढून ठेवतील यात काही शंका नाही. नितीनजींनी अत्यंत मार्मिक गोष्ट आपल्याकडे सर्वांचं लक्ष केंद्र. कल्याण ही पुढची स्टेट आहे. आपण अत्यंत प्राथमिक स्थितीचं काम करूयात की ज्याला किमान माणूस म्हणून आणि वर्किंग आणि लिव्हिंग कंडिशन्स आपण नीट केल्या तर या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीमध्ये जीडीपी मध्ये भर होईलच होईल. परंतु एखाद्याला माणूस म्हणून माणसासारखे ट्रीट दिल्यामुळे जो जीएनएच वाढेल म्हणजेच ग्रॉस नॅशनल हॅपीनेस वाढेल. याचाही फार मोठा समाजशास्त्रावर समाजकारणावर परिणाम होईल. नितीनजींनी अतिशय प्राथमिक बुनियादी ग्रासरूटला भेटणारा विषय घेऊन जीडीपी आणि जीएनएच दोन्ही साध्य कसे होतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. धन्यवाद नितीनजी. आता आम्ही सर्वांनी प्रयत्न केला होता की आपल्याबरोबर काही कामगार बंधूंनी संवाद करावा. म्हणून आम्ही आमचे जे काही 20-25 वर्ष योजनांपासून वंचित असलेले कामगार बंधू आहेत त्यांना निमंत्रित करायचा प्रयत्न केला होता. स्वाभाविकच आहे, अँड्रॉइड फोन नसतो, असला तर एकच फोन असतो घरातल्यांकडे. या सगळ्या अडचणींवर कोण जॉईन झाले का मी पाहतो. युवराज पवार जे आपले प्लंबिंग काम करतात ते जॉईन झालेत का आनंदजी या सत्राला? माझ्या मते युवराज जॉईन झाला नसेल, काही कारणामुळे किंवा झाला असेल तर स्किप झाला असेल. पण त्याची व्यथा मी तुम्हाला सांगतो. 25 वर्ष हा काम करतो. उस्मानाबादहून आलेला आहे. एकता नगर येरवड्यात राहतो. सर्टिफिकेटच्या अभावी त्याला आजपर्यंत कोणतीही योजना मिळालेली नाही. तो येतो, काम करतो आणि कधीतरी सरकारी योजनेचा स्पर्श होईल, कधीतरी कोणी कॉन्ट्रॅक्टर स्वतःचं रजिस्ट्रेशन पत्र त्याला देईल, या आशेवर त्याचं काम सुरू आहे. अत्यंत खेद वाटतो की कामगार दिनानिमित्त सुद्धा माझा कामगार भाऊ या सत्राला जॉईन होऊ शकला नाही. त्याची काही कारण असू शकतात. फोन नसेल किंवा डिजिटल लिटरसी नसेल किंवा असेल. युवराज नाही, युवराजचा आवाज नाही हा. नक्कीच. तर आपण पुढच्या सत्राकडे वळूयात. आपल्या बरोबर आता आहेत रणधीर पैठणचे आहेत. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे ते प्रमुख आहेत आणि बिल्डर असोसिएशन इंडियाने आजपासून बरेचसे सुंदर उपक्रम फलटण मध्ये आणि साताऱ्यात सुरू केले आहेत. मी रणधीरजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद सुरू करावा. रणधीरजी. हॅलो राऊत सर. हो, हा बोला. राऊत सर. हा बोला ना. मला दुसऱ्या मीटिंगला जॉईन होतं. सॉरी, मला जरा त्याच्यातून आता मी लेफ्ट होतो. आपण सर्वांनी मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद राऊत साहेबांचे. थँक्यू. रणधीर सर, बोईटे सर, रणधीर बोईटे सर आहेत काय? माझ्या मते ते रणधीर बोईटे. डिपेंडली चेक करता का लिस्ट मध्ये बोईटे सर आहेत का? अनम्यूट होत नाहीयेत ते. हॅलो. हॅलो. ओके. बोला सर, आवाज येतोय. सर्वांना नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि या अत्यंत चांगल्या चर्चासत्रामध्ये आम्हाला सामावून घेतल्याबद्दल ऍडव्होकेट राऊत आणि त्यांच्या कलिग्सचं आभार. प्लीज राऊत सर म्यूट करा सर प्लीज. रणधीर सर अदर मेंबर्स प्लीज म्यूट. अदर मेंबर्स प्लीज म्यूट. हॅलो. येस सर, म्यूट आहेत सगळे, बोला. ओके. सर्वप्रथम मला या चांगल्या चर्चासत्रामध्ये सामावून घेतल्याबद्दल आयोजकांचे आभार.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही ऑर्गनायझेशन 1941 ला एस्टॅब्लिश झाली. 80 वर्ष झाली या संघटनेला. महाराष्ट्रामध्ये 27 आणि पूर्ण देशभर मोर दॅन 200 सेंटर्स आहेत आणि 20,000 डायरेक्ट अँड मोर दॅन 1 लाख इनडायरेक्टली मेंबर्स या संस्थेत काम करतात. असं आहे, बांधकाम कामगार हा सर्व म्हणजे बांधकाम कुठल्याही क्षेत्राचा कामगार हा त्या क्षेत्राचा कणा असतो आणि ऑब्व्हियसली बांधकाम क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. तर बांधकाम क्षेत्रामध्ये जे काम करतो ते अनऑर्गनाइज किंवा असंघटित कामगार हे चालू असतं, तर त्यांना मदत किंवा त्यांच्याकडून काम केलेल्याची परतफेड हे केवळ पैशाच्या स्वरूपात होत नसते, हे सर्वांना जाणीव असते. त्याच्यामुळे एक बांधकाम व्यावसायिकाचं आणि कामगारांचं एक वेगळं नातं असतं अपार्ट फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट लेबर. तर बांधकाम कामगार अडचणीत आला, अपघात झाला तर तो डायरेक्टली आपल्याला प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून आपल्याकडे जबाबदारी असते आणि ते प्रत्येक स्वरूपाची काळजी घेत असतो. हे व्यक्तिगत स्तरावर झालं. नंतर ऑर्गनायझेशन लेवलवरती सुद्धा जसं बांधकाम क्षेत्रात अत्यंत चांगल्या काम करणाऱ्या संघटना आहेत, क्रेडाई असेल, मराठी बांधकाम, त्याचप्रमाणे कुठल्याही संघटनेला असं कधीही वाटणार नाही की फक्त आपण प्युअरली प्रोफेशनल राहावं, तर ते सोशल अँगल ठेवून सुद्धा कामगारांच्या बाबतीमध्ये सर्व प्रकारचे काळजी घेत असते, इन्क्लुडिंग इन्शुरन्स असेल किंवा आता वॅक्सिनेशनचा कार्यक्रम असेल, हेल्थ कॅम्प असेल, हे सर्व बाबी कामगारांच्या बाबतीत हे सर्व संघटना पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांचं सेपरेट डिपार्टमेंट सुद्धा केलेले असतात. याचाच एक भाग म्हणून आम्ही व्यक्तिगत आणि संघटना स्तरावरती आता माझं जिथं मी काम करतो सातारा जिल्ह्यामध्ये, तिथं लेबर कॅम्प घेऊन कामगार मोठा मेळा घेऊन एका दिवशी 1500 लोकांचे रजिस्ट्रेशन केलेले आहे. आज सातारा जिल्ह्याची परिस्थिती बघाल तर तुम्ही 30,000 कामगार रजिस्टर्ड आहेत आणि त्यातले अलग 21,000 आहेत, म्हणजे जे की रिन्युएशन अभावी राहिलेले ते 30% लोक आहेत. याचाही थोडासा कामगार कल्याण मंडळाने किंवा कामगार आयुक्त ऑफिसने विचार केला पाहिजे. त्यातील 5,000च्या आसपास कामगार लेबर्स आहेत असं. तर कामगारांच्या प्रती भावना असणं वेगळं, प्रत्यक्षात मदत करणं वेगळं, व्यक्तिगत मदत करणं वेगळं, ऑर्गनायझेशन लेवलला मदत करणं हे वेगळं असलं तरी सुद्धा ह्याच्या जडपर्यंत मुळापर्यंत जाऊन जर कामगारांना खरंच कामगार आहोत आपल्यासाठी गव्हर्नमेंटने एवढे योजना केलेल्या आहेत हेच त्यांना माहिती नसतं, हे दुर्दैव आहे. तर यासाठी आपल्याला जर मुळापर्यंत जायचं असेल तर यामध्ये कामगार आयुक्त विभागाची फार मोठी भूमिका आहे. असं आहे, कुठलाही योजना असफल व्हायचं कारण असतं ते म्हणजे फंडिंग. आता इथं तोही विषय नाही, 1% सेसनी जवळपास माझ्या माहितीने 2100 करोड पेक्षा जास्तीचा अमाऊंट आता जमा झालेला आहे 1%. हा कुठून आला? हा बांधकाम व्यवसायांच्या उपकरातूनच आलेला आहे. मग हे बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळासाठी एकत्रित झालेला निधी आहे. त्या कामगारांसाठी पर्टिक्युलर एक सेपरेटली मिनिस्ट्री आहे, डिपार्टमेंट आहे, आयुक्त आहेत, हे सर्व संघटना आहेत. आणि असा कुठलाही जिल्हा नाही की तिथं कामगार संघटना नाही. मग हे सर्व सिस्टम एका बाजूला आहे, फंडिंग आहे, गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, ऑर्गनायझेशन आहे, टेक्निकल फुलफिल आणि कामगारांसाठी हक्कासाठी काम करणाऱ्या संघटना आहेत. मग कामगारांना अजूनही काय अडचण येते, याचं हे एक चेनिंग झालं पाहिजे. चेनिंग म्हणजे इन द सेन्स हा एक पूर्ण सिस्टम बसली पाहिजे. मला ते पवार साहेबांचं मागाशी जे बोलले ना ते फार आवडलं की ह्या जमा झालेल्या रकमेतून 5% निधी हा ऍडमिनिस्ट्रेशनसाठी ठेवून त्याच्याद्वारे ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम डिस्ट्रिक्ट लेवलला कमिटी आणि डिस्ट्रिक्ट लेवलला ऑडिटेबल आणि अँसरेबल कमिटी नेमून मग त्याचे उत्तर हे मिनिस्ट्रीला केले पाहिजेत. अशाचद्वारे आपल्याला कामगारांची नोंदणी हे प्राथमिक काम आणि त्यात जे अवेलेबल निधी आहे त्याच्यातून मग ते कल्याणकारी मंडळाचं काम. आता कल्याणकारी मंडळ आहे त्याच्यातून जी मदत होते ते काय स्वरूपाची होते तर त्याच्या सुद्धा योजना कामगारांना माहित नाही. मी आज आमच्या फलटणचे चेअरमन होते, त्यांच्याबरोबर आमचे एक कामगार कल्याण मंडळाचे एक समन्वयक आहेत माणूस आहेत, त्यांच्या बरोबर आज एका IIT कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट बरोबर आम्ही एक MOU केला आणि यावर्षी किमान 100 कामगारांच्या मुलांना किंवा कामगारांना जे एलिजिबल असतील त्यांना मोफत CIT चा कोर्स मिळतो. कोर्स करण्याचे
रिफंड्स मिळतात किंवा त्याची फी भरली जाते या कामगारांना, ते सुद्धा माहिती नव्हतं. तर तो एक आज एमओयू करून आम्ही तो एक त्या दृष्टीने एक पाऊल टाकलेलं आहे. संघटना लेवलवर तर आपण पुढं पाऊल टाकतोच आहे, परंतु मी सांगितलेल्या सोल्युशनने जर आपण गव्हर्नमेंट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला जर एक अँसरेबल कमिटी बनवली आणि कामगारांची जास्तीत जास्त नोंदणी करून घेतली, तर तिथून पुढचं कामगार आणि त्याच्यात अजून एक करण्यासारखं आहे, जे फंड्स अवेलेबल आहे तर रजिस्ट्रेशन आणि कल्याणकारी मंडळाच्या द्वारे अमाऊंट जाईलच, त्याच्याबरोबर स्किल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा थोडासा राखीव निधी ठेवून अजून ट्रेनिंग कॅम्प किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्व संघटनांनी आणि कामगार आयुक्तांनी प्रयत्न करायला पाहिजे. पुन्हा एकदा मला बोलवल्याबद्दल आयोजकांचे, राऊत सरांचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद रणधीरजी. आपल्या सूचना फार मार्मिक आहेत. स्किल डेव्हलपमेंटसाठी निधी हवाच आणि खरोखर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे साताऱ्यामध्ये आपण खूप सुंदर ड्राईव्ह केलेला आहे. पण ज्या पद्धतीने आपण आज एक बांधकाम व्यावसायिक एक कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीच्या चिंतनाशी सहमत होतो, अशीच सहमती वृद्धिंगत करण्याकरता आपण नियमितरित्या भेटू. आपण जे आज बोलला आहात ते मासिक पत्रिकेत प्रकाशित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिथे म्हणून तुम्हाला स्किल डेव्हलपमेंटची गरज असेल करण्यासंदर्भात, बांधकाम कामगारांचा असू द्यात किंवा त्यांच्या परिजनांचा असू द्यात किंवा अन्य कुठल्याही गोष्टीचं किंवा वॅक्सिनेशन असू द्यात, CYDA संस्था आपल्या सेवेत आहे. आपल्या खांद्याशी खांदा लावून हे करेल. आणि विशेष म्हणजे बरं का रणधीरजी, एक पर्सनल गोष्ट शेअर करतो तुमच्याशी. रणधीरजी, बोला साहेब. हा बोला. सगळा घोळ जमवला आहे ना आजच्या कार्यक्रमाचा, दीपेंतीताई चिकणे या MSW ऑफिसर आहेत आमच्या कार्यक्रमाच्या आणि त्या तुमच्या साताऱ्याच्याच आहेत बरं का. म्हणजे या कार्यक्रमात साताऱ्याचे दोन्ही हात आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. तेव्हा त्या तुम्हाला संपर्क करतील आणि त्यांनी आवर्जून तुमच्या दोन्ही स्लाइड कार्यक्रमाचे दाखवल्या आहेत. आता याच्यानंतर आमचे कार्यक्रमाचे वॉश कार्यक्रमाचे डायरेक्टर प्रवीणजी जाधव, ज्यांनी क्रेडाई बरोबर वॅक्सिनेशन ड्राईव्ह तर घेतला आणि त्यांची इच्छा त्याच्या पलीकडे आहे की प्रत्येक कामगारापर्यंत वॅक्सिनेशन कसं पसरेल. तुम्ही इको दिलात तर ते साताऱ्यात डबल इको द्यायला तुम्हाला तयार येतील. तर प्रवीणजी जाधव अगदी एनर्जीचा झरा असलेले आमचे डायरेक्टर वॉश, ज्यांना नेहमीच फील्डमध्ये आणि कामात मग्न बघायची आम्हाला सवय असते, प्रवीणजींनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा. प्रवीण सर. हो, थँक्यू. आवाज येतोय ना माझा? होय होय सर. येस, थँक्यू. आय थिंक सर्वांचं आज जो महाराष्ट्र दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज हा प्रोग्राम आयोजित केला आणि प्रोग्राम मध्ये मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आय थिंक सर्वांना CYDA विषयी माहित आहे आणि त्याच्यामुळे मी जास्त CYDA विषयी काय सांगणार नाही. जी CYDA सामाजिक संस्था गेली 22 वर्षापासून महाराष्ट्र आणि केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बेंगलोर, हैदराबाद सगळ्या राज्यांमध्ये काम करत आहे आणि जो मायग्रेंट बरोबर आणि कन्स्ट्रक्शन वर्कर बरोबर ही संस्थेचं काम चालू आहे. तर त्या अनुषंगाने आज मला बोलायला जो विषय दिला आहे तर तो विषय आहे की वॅक्सिनेशन. मला वाटतं की 25 मार्च पासून आपण CYDA संस्थेमार्फत एक कॅम्पेन सुरू केलं आहे आणि त्या कॅम्पेनचं नाव आहे येस टू व्हॅक्सिनेशन अँड नो टू व्हेंटिलेटर. बेसिकली एक कॅम्पेन सुरू करण्यापाठीमागचा एक उद्देश असा होता की आजही आपल्या भागामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये खूप सारे लोक अजूनही घाबरत आहेत वॅक्सिनेशन घेण्यासाठी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांच्या मनामध्ये खूप सारे समज आणि गैरसमज ही त्या वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये आहेत. तिसरी गोष्ट, रजिस्ट्रेशन करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी, तो एक मुद्दा आहे. तर ह्या अनुषंगाने हे एक लोकांच्या दृष्टिकोनातून असणारा एक भाग आहे आणि एक सरकारच्या दृष्टिकोनातून दुसरा असा भाग आहे की आता जे सेंटर आहेत, जे हॉस्पिटल आहे, तर त्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर पेशंट, त्याचबरोबर कोविडचे पेशंट, त्याचबरोबर टेस्टिंग आणि प्लस व्हॅक्सिनेशन असा जो हा ट्रिपल किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोड जे हॉस्पिटलचे स्टाफ आहे तर त्यांच्यावर येत आहे. तर त्या अनुषंगाने आम्हाला पुणे महानगरपालिका आणि बाकीच्याही नंदुरबार असेल, नाशिक आहे, सातारा आहे, या ठिकाणावरून रिक्वेस्ट आली की आमच्या वॅक्सिनेशन सेंटरला CYDA संस्थेमार्फत ही मदत करावी अशी अपेक्षा आहे. तर त्या अनुषंगाने आपले 35 व्हॉलेंटियर 17 वॅक्सिनेशन सेंटरवर सध्या मदत करत आहेत आणि पूर्ण डेटा मॅनेजमेंट आहे, क्राऊड मॅनेजमेंट आहे, लोकांना काउन्सिलिंग करणं आहे आणि सपोर्ट करणं आहे. या सगळ्या अनुषंगाने आपले व्हॉलेंटियर पुणे, नाशिक, नंदुरबार या ठिकाणी कार्यरत आहे आणि ते आपलं जवळजवळ आपण 40,000पेक्षा जास्त लोकांना वॅक्सिन घेण्यासाठी
त्यांचं रजिस्ट्रेशन असेल, त्यांना काउन्सिलिंग आहे, त्यांना मदत करणं आहे, या अनुषंगाने आपण काम करत आहे, आपलं काम चालू आहे आणि पुन्हा आपण वाढवणार पण आहे. तर जर महत्वाचा आजचा जो विषय आहे आपले, की आमचं क्रीडाई बरोबर एक मीटिंगही झाली आणि 2 झूम मीटिंगही झाल्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये क्रीडाई, टाटा मोटर आणि सीवाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने व्हॅक्सिनेशनची प्रक्रिया सुरूही झालेली आहे. सध्या व्हॅक्सिनेशनचा तुटवडा असल्यामुळे ज्या गतीने होणं अपेक्षित आहे, तर ती थोडीशी गती स्लो आहे. पण जसं व्हॅक्सिनेशनचं पुरवठा वाढेल, तर तसंही आपण आपली गती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पण वाढवू शकतो. त्याचबरोबर पुण्यामध्येही आम्ही क्रीडाई, सीवायडीए असं विचार करतोय, की फक्त कन्स्ट्रक्शन वर्करच नाही, तर त्याच्या व्यतिरिक्तही जो आपला बाकी डेली लोक आहेत किंवा बाकी जे लोक अजूनही पाठीमागे राहिलेले आहे व्हॅक्सिनेशनसाठी, तर त्या लोकांना पुढे घेऊन येऊन आपण कसं व्हॅक्सिनेशन देऊ शकतो, तर हा दोन्ही प्रयत्न क्रीडाई आणि सीवाड्याच्या अनुषंगाने आपण प्लॅन करत आहे. आणि आता सध्या आजही तुम्ही जर बघितलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त 2च ठिकाणी 18 वर्षाच्या वरती जे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी व्हॅक्सिनेशन चालू आहे. एक आहे राजीव गांधी आणि दुसरं आहे कमला नेहरू हॉस्पिटल. तर बाकीच्या ठिकाणी व्हॅक्सिनेशन नसल्यामुळे सध्या बंदच आहे. आणखीन 2-3 दिवस हे असंच चालणार आहे. तर त्याच्यामुळं आपण जर व्हॅक्सिनेशनचा जसा पुरवठा वाढेल, तर त्याचबरोबर लगेचच आपण आपलं पुणे महानगरपालिकेबरोबर पण बोलणं झालं आहे, की काही जे सिलेक्टेड 5 सेंटर आहेत, तर त्या 5 सेंटरवरती आपले कन्स्ट्रक्शन वर्करसाठी 1 तास दिवसातून वेळ देऊ शकतो का? तर ते ओरली तयार आहेत. आपल्याला एकदा पत्र देऊन त्यांच्याकडून आपण अप्रूव्हल घेऊ शकतो. तर त्या 1 तासामध्ये आपले व्हॉलंटियर त्यांना सपोर्ट करतील, रजिस्ट्रेशन करून घेतील आणि त्यांना व्हॅक्सिन देण्याचा आपण काम करूया. आणि म्हणजे की त्यांना जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही आणि त्यांचा जो रोजचा काम आहे, तर ते कामही ते पूर्ण करतील. दिवसभर वाट बघण्याची गरज पडणार नाही. तर त्या अनुषंगाने हे आपण कन्स्ट्रक्शन वर्करला घेऊन क्रीडाई बरोबर आपण प्लॅन करत आहोत. त्याचबरोबर बाकीही आपण स्लम एरियामधले काही लोक आहेत, तर त्यांना हे अवेअरनेस व्हॅनच्या माध्यमातून त्यांना हे आपण अवेअरनेस करून लोकांना मोटिवेट करत आहे. त्याचबरोबर प्लाझ्माचे डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज करत आहे. आता त्याचबरोबर हेल्प डेस्क सुरू केलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण जे सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांना ह्या सुविधा मिळणं खूप कठीण जात आहे, त्यांना सहजासहजी सुविधा मिळत नाहीत, अशा लोकांना ह्या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न गेली 25 मार्च पासून आपण सीवाडे संस्थेमार्फत आणि बाकीच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्थांच्या मार्फत आपण करत आहे. हेच काम आपण पुढे 6 महिने करणार आहे. मला इथं आज बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कन्स्ट्रक्शन वर्कर रिलेटेड जेही व्हॅक्सिनेशनचं आमचं काम आहे, आमचे सचिन सर आणि दीपंती ज्या आहेत, तर त्या पूर्ण सध्या बघत आहेत आणि पुढेही त्या बघणार आहेत. सो थँक यू सो मच. कोविड व्हॅक्सिनेशनचं काम सुरू केलं आहे. ज्या रुग्णांना बेड मिळत नाही त्याच्यासाठी त्यांनी एक विशेष मॅनपॉवर करायला लावले आहे. त्याचप्रमाणे व्हॅक्सिनेशन कार्यक्रम कसा होईल याची सुद्धा त्यांची तळमळ आपल्याला दिसून येते. या मीटिंग नंतर आम्ही लवकरच तुम्हाला जो ब्लड व्हॅक्सिनेशनचा आपला ब्लड आणि प्लाझ्मा डोनेशनचा मेसेज आहे तोही पाठवू आणि व्हॅक्सिनेशन साठी पाठवू. धन्यवाद प्रवीणजी. आणि निश्चितच यातल्या बऱ्याचशा संस्था संघटना एकत्रितरित्या एकमेकांना मदत करत व्हॅक्सिनेशन जे तुमचं स्वप्न आहे सर्वांपर्यंत पोहोचावं त्याच्यात नक्कीच हे सहभाग नोंदवतील. माझ्या मते युवराज जॉईन झालाय, आपला कामगार बंधू. युवराज, आवाज येतोय काय? युवराज आवाज येत नाही, पण झाला त्याचा मला फोन आला होता बोलायचंय म्हणून, पण युवराजचा आवाज इथे दिसत नाही. आता हे सगळं जे काम करतात दीपेंतीताई आणि राहुल दादा, नेमकं आता काय चालू आहे फील्ड वरती आणि ते काय करतात ते थोडक्यात सांगतील. दीपेंतीजी. हॅलो, माझा आवाज येतो सचिन सर? होय होय येतो. ओके. तर माझं नाव दीपेंती चिकणे. मी सीवायडीएस सोबत मायग्रेंट मॅटर्स प्रोजेक्ट वरती काम करते आणि आता मी सध्या प्लेसमेंट आणि BOCW रजिस्ट्रेशन संदर्भातच त्यांची जबाबदारी बघते.
तर आपल्या सगळ्यांना आता BOCW बद्दल आता इतकं चर्चा झालेली आहे, तर आता मी ते रिपीट करत नाही. त्याच्या अडचणी आपल्याला कळलेल्या आहेत. मी प्लेसमेंट विषयी बोलेन. आता आतापर्यंत आम्ही 50 लोकांना प्लेसमेंट केलंय आमच्या अंडर, आमच्या CYDAच्या अंडर, आणि वेगवेगळ्या ठिकाणी केलंय, म्हणजे फॅसिलिटी मॅनेजमेंट, सर्व्हिस किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये केलेलं आहे. आता बहुतेक वेळा प्रॉब्लेम असा येतो की आपले जे कामगार बंधू आहेत त्यांना एकाच ढाच्याची सवय लागलेली असते, त्यामुळे त्यांना लगेच दुसऱ्या ढाच्यात किंवा दुसऱ्या प्रकारच्या कामात इन्व्हॉल्व्ह करणं तितकं सोयीस्कर नसतं. त्यामुळे त्याच प्रकारचे काम शोधणं आणि मिळवून देणं हे थोडंसं चॅलेंजिंग झालंय हे कोविडच्या सिच्युएशनमुळे. पण आपण तरी प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त कामगार बंधूंना त्यांना त्यांच्याच एक्सपर्टीज असलेल्या क्षेत्रात काम मिळावं. त्यासाठी आम्ही बऱ्याच कॉन्ट्रॅक्टर्सला पर्सनली व्हिजिट्स करतोय, जसं की क्रेडाई आहे, बाई आहे. यांनाही आमची तीच रिक्वेस्ट राहील की आपण असंघटित लोकांना संघटित करण्यासाठी एक पाऊल पुढे उचलूयात, त्यांना प्लेसमेंट कशा देता येतील, कारण शेवटी सगळं फिरून येऊन हातावरच्या पोटावरच येतं आणि एक वेळेच्या अन्नासाठी सगळी तगमग चाललेली असते. रजिस्ट्रेशन होणं ही गरजेची गोष्ट आहे, पण त्याच्या आधी त्यांना एक त्यांचं स्थान पक्क करण्यासाठी एखाद्या सिटीमध्ये किंवा एका शहरामध्ये कामाची खूप गरज असते. सो प्लेसमेंट करणं फार गरजेचं आहे. तर आमची सिटी नेटवर्कची जी टीम आहे सगळी, तर तीही या सगळ्यात मदत करत असते. राहुल शेअर करते. राहुल, धन्यवाद दीपेंती. प्लेसमेंट हॅलो, गरज आहे. राहुल सध्या बोल. येस, येतोय माझा आवाज? होय होय. हा, आतापर्यंत आपण म्हणजे बघितलं की BOCW विषयी किंवा इतर कामाबद्दल त्यांच्या प्रश्नांविषयी चर्चा केली, पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून आले की जसं युवराज सरांनी आपलं सांगितलंच की आजही नाक्यावर 40 ते 50% कर्मचारी म्हणजे आपला मजूर वर्ग येत आहे. जिथे पुण्यासारख्या शहरामध्ये कोरोना इतका वाढत चाललेला आहे तरी सुद्धा हा मजूर तिथे येतोय. तर नक्कीच हा त्याच्यात पोटाचा प्रश्न आहे म्हणून तो येत आहे, तो स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालत आहे. तर हे सर्व जर परिस्थिती बघितलं तर त्यांचं BOCW रजिस्ट्रेशन होणं किती महत्वाचं आहे हे दिसून येतं, कारण त्याच्या अंतर्गत मधल्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. जर आपण ते करू शकलो लवकरात लवकर तर खूपच चांगलं राहणार आहे. त्यासाठी माझी अशी विनंती राहील की जसं आपण बोलताना बोललो की कामगार नोंदणी जसं ग्रामसेवक सर्टिफिकेट देऊ शकतो, तर तसंच आपल्या शहरामध्ये जे आपण सांगितलेलं आहेत की आपले वार्ड ऑफिसर आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी हे सर्टिफिकेट द्यावं, पण ते देत नाहीत, ते त्यांची जबाबदारी झटकतात. तर त्यांना कसं आपल्याला लवकरात लवकर रिक्वेस्ट विनंती करून त्यांच्याकडून काम करता येणे बघणं गरजेचं राहणार आहे, जेणेकरून मजूर नाक्यावरचे जे मजूर आहेत त्यांची परिस्थिती बदलायला कुठेतरी हातभार लागू शकतो. आज नाक्यावर बघितलं तर जवळजवळ 40 ते 50% गर्दी आहे, जिथे कोरोनाचा धोका वाढत चाललेला आहे तरी सुद्धा. आता दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या CYD संस्थेविषयी बोलायचं झालं तर सध्याच्याला आम्ही वेगवेगळे प्रोग्राम हाती घेतलेले आहेत मायग्रेंटच्या इश्यूवर, मायग्रेंट लोकांच्या संदर्भात. त्यातला एक महत्वाचा म्हणजेच की सध्याच्याला आमचं रेल्वे स्टेशनवर ट्रॅव्हल किट किंवा ट्रायल पॅकेट हे डिस्ट्रीब्युशन चालू आहे, ज्याच्यामध्ये आता लॉकडाऊनच्या भीतीमुळे आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बरेचसे मायग्रेंट हे पुन्हा आपल्या गावी चालले आहेत. आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्र सोबतच बाहेर राज्यातले बरेचसे मायग्रेंट आहेत जे बांधकाम व्यवसायापासून, बांधकाम क्षेत्रातल्या कामापासून ते अगदी MIDC पर्यंतचे आहेत, आणि हे सर्व आता परत चालेल. पण बरेचशे लोकांची परिस्थिती बघितली तर तशी नाही की जे स्वतःजवळ काही खाद्यपदार्थ ठेवू शकतात किंवा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात. त्या दृष्टीने आम्ही विचार करून आता रेल्वे स्टेशनवर एकतर जाणारे जे काही मायग्रेंट लोक आहेत त्यांच्यासाठी मास्क, साबण, पाण्याची बॉटल आणि सुका खाऊ म्हणून बिस्किटचे पुढे वाटप करत आहोत. आणि आजपर्यंत आम्ही जवळजवळ 750 मायग्रेंट लोकांना ते पॅकेट वाटप केलेलं आहे. आणि सोबतच फक्त त्यांना ते वाटप नाही करत तर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतोय की ते गावाला गेल्यावर ते काय करत आहेत सध्याच्याला. तर बरेचसे कॉल मी केलेले आहेत आमच्या हेल्पलाईन नंबरवरून. तर माइग्रेंट म्हणतात की गाव में हम कुछ नहीं कर सकते हैं, हमें गाँव छोड़ के काम करना पड़ेगा कई बार आता है, क्योंकि गाँव में जितना रोजगार चाहिए उतना नहीं मिलता है हमें. हमारी फॅमिली आहे, खेती में कितना काम करेंगे, कितने लोग जाएंगे, कितना कमाएंगे. तर असे बरेचसे प्रश्न आहेत ज्यामुळे तसा मायग्रेंट वर्ग हा आपल्या महाराष्ट्राकडे, पुण्याकडे वळत असतो. त्यांची दखल, त्यांची काळजी आपण जर घेतली तर
जो आपला बांधकाम क्षेत्रात व्यवसाय आहे त्यासाठी पण ती एक मदतच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट की आम्ही आता सध्याच्याला रेशन किट डिस्ट्रीब्युशन पण करत आहोत मायग्रेट लोकांना, यातून जवळजवळ आता आम्ही ते काम 21 तारखेपासून घेतलेले आहे. 10 दिवसामध्ये आम्ही जवळजवळ 300 सचिन सर हॅलो. आपण आता माझ्या मते राहुल बऱ्याचशा गोष्टी तुम्ही दोघांनी सांगितल्या. हॅलो. ग्राहकांना तुम्ही दोघे काम करता, प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये काम करता, खरोखरच मुळापासून काम आहे. तुम्हाला या सर्व सहकाऱ्यांचं सहकार्य, मार्गदर्शन, मदत जिथे पाहिजे तिथे मिळेल, यात कोणतीही तुम्ही शंका बाळगू नका. आता सगळ्यात महत्वाचं आहे, आपण छोटासा प्रश्नोत्तर सेशन घेऊ. आज योगागन नितीनजी इथे आहेत, आनंदजी इथे आहेत, शैलजाताई आहेत, सपनाताई आहेत. कुणाला जर काही प्रश्न असतील ओपन सेशनवर, एक 5 मिनिटाचं आपण ओपन सेशन ठेवू. कोणत्या व्यक्तीला कुठला प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज आपण एक 5 मिनिटं संवाद करूयात प्रश्नोत्तराचा. माझ्या पर्सनल चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आला आहे की एखाद्या कामगाराला जर कुठलेच कागदपत्र नसेल तर त्या संदर्भात काय करता येईल? आनंदजी, कॅन यू टेक दिस क्वेश्चन? आनंदजी. हो सर, नक्कीच. आता मध्यंतरी सुद्धा म्हणजे एक 2-3 दिवसात एक बातमी आली होती की ग्रामीण भागामध्ये, मला वाटतं शैलजाला पण माहिती असेल की आपल्या कोरोना विरोधी जन अभियान याच्या जे मंच आहेत त्याच्यावर सुद्धा ती बातमी आली की ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे काही भटक्या जमाती आहेत त्यांच्याकडे पण अशा प्रकारचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आतापर्यंत म्हणजे आपण प्रत्यक्ष अशा प्रकारच्या प्रश्न डील नाही केलाय. मात्र अशा प्रकारच्या जर लोकांची कामगारांची संख्या जर अधिक असेल तर त्या संदर्भातलं निवेदन आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांना किंवा जे विभागीय आयुक्त आहेत त्यांना द्यायला पाहिजे. आणि अशा कामगारांची नोंदणी कशी करून घेता येईल आपल्याला तो सुद्धा एक प्रयत्न करायला पाहिजे. कारण की याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलंय की जे विविध प्रकारचे आयडी कार्ड, वोटर कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, तर त्या बेसिसवरच ते आयडी कार्ड दाखवूनच नोंदणी त्यांची होत आहे. अशा प्रकारच्या कामगारांची संख्या किती आहे नेमकी, ते जर आपण बघितलं तर हा विषय आपल्याला पुढे नक्कीच मांडता येईल. राहुल सर. राहुल, तुला हा प्रश्न फार भेडसावतो की कागदपत्र नसतात, तेव्हा आनंद सरांनी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिले. तू जितक्या लवकर लिस्ट तयार करशील तितक्या लवकर आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावू शकतो. हा सर, कुणाला बोलायचं येस, होतं? नक्कीच सर, आपण लिस्ट तयार करत आहोत आता. कुणाला प्रश्न विचारायचा आहे? दुसरा प्रश्न माझ्या चॅट बॉक्स मध्ये आला आहे की काही नाका कामगार ज्या अत्यवस्थ स्थितीत आहेत त्यांना रेशन किट किंवा काही खाद्यपदार्थांची मदत आपल्याला पोहोचवता येईल का, आणि त्यासाठी आपल्याला कुठल्या हेल्पलाईनला संपर्क करावा लागेल? मॅथ्यू सर. मॅथ्यू सर. हॅलो. मॅथ्यू सर आहेत का? There is a question in my personal thing. If there are workers, Naka farmers in need of some ration or some help, where and which helpline they should contact? मुझे लगता है CVD में कांटेक्ट कीजिए. जो लिस्ट तैयार किया तो एक 3-4 दिन के अंदर हम जो रेशन किट पहुंचाने की कोशिश करेंगे. थँक्यू. थँक्यू. सचिन सर, त्याच्यासाठी आपला हेल्पलाईन नंबरवर कॉल केला तरी चालेल. हेल्पलाईन नंबर माझ्याकडेच असतो, तर आपण त्यांची लिस्ट बनवू शकतो. हेल्पलाईन नंबर शेअर करा. ओके, नक्कीच करतो. माझ्या मते बरेच प्रश्न झाले. बाकीच्यांनी हेल्पलाईन नंबरवरती आपले प्रश्न पाठवावेत. बाकीच्या सर्व सहकार्यांना वेळ खूप झाला. एक मेसेज, बरेच कार्यक्रम आहेत. बाकीचे सर्वांनी हेल्पलाईन नंबर शेअर झाल्यानंतर हेल्पलाईनवर आपले सर्व प्रश्न पाठवावेत. आपण सगळे मोठी नेटवर्क आहे आपले आणि त्यातनं सोडवण्याचा प्रयत्न करू. आता पुढील दिशा. हा बोला. समीर बोलतोय मी क्रीडामधून. समीर बोला बोला. हा, माझं क्वेश्चन्स नाहीये. माझा फक्त आज ज्या मीटिंग बद्दल एक 2च समर्पक बोलायचंय की हा तुम्ही कार्यक्रम जो घडून आणला तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा होता. सर्व सभासद, सर्व क्रीडाई किंवा अजून BI सर्व सदस्य या ठिकाणी आले आणि त्यांनी एक मोठ्या प्रश्नावर प्रकाश जोड टाकला आणि तुमचं पण निवेदन तेवढंच उत्कृष्ट दर्जाचं होतं. तुम्ही फारच सूत्रसंचालन अतिशय छान केलं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम किंवा आपल्या वेबिनार वरचे वर व्हावेत
फक्त 1 मे म्हणून आपण तो न करता हे जर आपण काही ठराविक इंटरव्हल्सनी करत गेलो आणि त्याचा आपण फॉलोअप घेतला तर मला वाटतं हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील असं मला वाटतं आणि आपण त्याच्यावर सर्वांनी मिळून कार्यरत राहावं एवढीच माझी या ठिकाणी अपेक्षा आणि धन्यवाद सर्वांना 1 मे आणि कामगार दिनाच्या अतिशय अतिशय शुभेच्छा. धन्यवाद समीर, तुमच्यासारख्या अशा सुंदर गोड बोलण्याने आमचा खरंच धीर वाढतो. काम करताना आम्हाला फार उत्साह येतो, माझ्या सगळ्या टीमला उत्साह येतो. आमचं हे जे सगळं सिटी नेटवर्क आहे, मी आनंद गेले 7-8 वर्ष एकत्रित काम करत आहोत. मॅथ्यू सर आणि मी गेले 3-4 वर्ष एकत्रित काम करत आहोत. आमच्याबरोबर काही तरुण सक्षम व्यक्ती आहेत, त्यांना तुमच्या या अशा चांगल्या शब्दांनी फार उत्साह येतो. अर्थातच वुड्स आर लवली डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आपल्याला खूप काही चांगलं ऐकायचंय, बोलायचंय, पण खूप काही चांगलं घडवायचं आहे. आणि एंड ऑफ द डे आपण काय करू शकलो, वर्क स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स या मताचा मी आहे. माझे शब्द कितीही चांगले असले तरी प्रत्यक्षात शेवटी काम काय छान होतं त्याच्यावर माझा जास्त विश्वास राहणार आहे. आपल्या सर्वांचे जे व्हर्जन्स आहेत ते टेप केले गेलेले आहेत. मी आणि आपल्या समीर सारख्या चांगल्या सहकार्यांना निवेदन आहे की त्यांचे संक्षिप्त व्हर्जन मी त्यांना पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवत राहील आणि ते एडिट करून आपण मासिक पत्रिकेच्या दृष्टिकोनातून हे करू. आणि आज ज्या काही गोष्टी ठरवल्या गेलेल्या आहेत, करायच्या आहेत, त्याचं आपण निरंतर अवलोकन करू. मग ते क्रेडाई सोबतचं वॅक्सिनेशन असू द्यात किंवा नाका कामगारांच्या याच्यावर असू द्यात, लवकरच आपण त्याच्यावर एक कार्यप्रणाली करू. आणि समीर म्हणतात ते योग्य आहे, आपण उत्सवप्रेमी किंवा उत्साहप्रेमी नसून कार्याचे शृंखलेत असावे, कार्यक्रमावर भर देण्यापेक्षा कार्याची शृंखलेवरती असावे, असं त्यांचं जे मत आहे ते आपण नक्कीच स्वीकारलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊ. माझ्या मते चेतन भागवत सर जर उपस्थित असतील तर मी सरांची अनुभूती असेल तर त्यांनी कन्क्लुजनला 2 शब्द बोलावेत, कारण ज्युडिशियल प्रोटोकॉल आहे. जर चेतन भागवत सर असतील तर त्यांनी कृपया मला इन्स्ट्रक्ट करावं किंवा शेवटचं कन्क्लुजन त्यांनी स्वतः करावं. भागवत सर. हा, आवाज येतोय आपल्याला? सर येतोय सर. हा, नमस्कार. सर्वप्रथम म्हणजे मी पूर्ण कार्यक्रम अटेंड केला. धन्यवाद सर. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आता जसं सहाय्यक आयुक्त आपल्याशी बोलले की ग्रामीण भागामध्ये जसं ग्रामसेवक प्रमाणपत्र देतात मजुरांना, तसं शहरामध्ये आपल्याला जो काही प्रयत्न करायचा वाटतं आणि शिफारस संस्थेची जी अडचण होती, म्हणजे ते जे काही काम करत होते त्याच्यामध्ये आता थोडं सोपं होईल असं मला वाटतं. तसंच प्रत्येक पार्टिसिपेंटनी आपलं जे कार्य सांगितलं, मग कोटकर साहेबांचं त्यांच्या लेबरच्या बाबतीतलं काम असेल की त्यांनी किती वॅक्सिनेशन केले, किती टेस्ट केले आणि एक माणुसकीचं उदाहरण दिलं. वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये कार्य करणारे आपले पार्टिसिपेंट होते की त्यांनी पण वॅक्सिनेशनसाठी खूप कार्य केलं. असं एक ना अनेक पार्टिसिपेंटनी आपली आपली मतं दिली. सगळ्यात महत्वाचं मला मत असं वाटलं की ज्या वेळेला आपल्याकडं बांधकामाचं फायनल सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतं किंवा ज्या वेळेला प्लिंथ लेवल सर्टिफिकेट असतं त्याच वेळेला लेबरच्या रजिस्ट्रेशनचं कंपल्शन असावं, हे देखील सजेशन छान होतं. राऊत सरांनी देखील म्हणजे खूपच छान सूत्रसंचालन केलं. मी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या नात्याने सर्वांचे आभार मानतो. आणि मगाशी एक प्रश्न आला होता की एखाद्या मजुरांना किंवा कुठल्या गरजू व्यक्तीला रेशनचे किट हवे असतील तर जिल्हा विधी प्राधिकरणाकडे जरी आपली रिक्वायरमेंट कळवली तर आपल्याकडे सामाजिक संस्था अटॅच झालेल्या आहेत, त्यांच्या मार्फत देखील आपण किटचे वाटप करू शकतो. मी राऊत सरांचे विशेष धन्यवाद मानतो की त्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. थँक्यू व्हेरी मच. With that note, we conclude today's program. Thank you very much. Thank you, sir. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. बोललो अजिंक्य बोललो शेवटी तेलंगणमध्ये.